संदीपजी आनंदे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर अक्षयभाऊ शिंदे आणि मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे, त्यांचंही स्वागत आहे. थँक्यू. मॅचकडे जाऊयात. ओ2 कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. मंडळी नमस्कार. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आपण पाहतोय. सुरू होते शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध तोरणा टायटन्स अशी लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोरणा टायटन्सच्या संघानं या सामन्याचा टॉस जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय प्रथमतः या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याचा. सेमीफायनलची मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. 106 धावा. नक्कीच मैदानामध्ये लवकरात लवकर चेस होताना ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या. शिवनेरी स्ट्रायकर्स पैलवान शेखरांना शिंदे, स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच कुमार कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील 11 शिवनेरी स्ट्रायकर्स आहेत. तर त्यांच्या विरोधामध्ये तोरणा टायटन्स आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस क्वालिटी स्ट्रोक A1 हिट ब्रँडेड हिट चेंडू मैदानावरती सीमारेषेच्या पलीकडे ऑन स्ट्राईक संग्राम आलेत आणि संग्राम यांच्या बॅटमधून हा पॉवरफुल तडाखा. षटकारानं सुरुवात. संग्राम शिंदे मागची मॅच जिथे संपवली तिथूनच सुरुवात. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेच मोन्या आणि बघता बघता चेंडू थोडासा कसलाय आणि तिथे चेंडू स्टॉप झालाय. एक धाव मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न पाहतोय आपण. ॲज अ आयकॉनला खेळताना मैदानाच्या मध्ये पाहतोय जिथे संग्राम शिंदे आहे. पहिल्या मॅच मध्ये पाहिलं, दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं आणि आज आपल्याला पाहायला मिळतोय संग्राम शिंदे. चांगला तगडा तगदवान स्कॉट घेऊन दोन्ही टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. दोघं नाही तेवढं ताकदवान आता खेळ करायचा आहे. संग्राम शिंदेला योगेश्वर आपण एका बाजूने पाहतोय. चांगली बॅटिंग तो आज एका फॉर्म मध्ये करतोय. आतापर्यंत पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न स्वरांजन गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला संग्राम शिंदे ॲज आयकॉन करणार आहेत. नक्कीच मैदानावरती आपण बघतोय सातत्याने एक ताबडतोड सुरुवात करणारे संग्राम. तर समोर स्ट्रायकर गोलंदाज. मोठी अपील मैदानावरती आपण पाहतोय. हा चेंडू देखील इथे डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिले सुरू असताना बॉलिंग मार्क वरती नक्कीच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. सतीश बधाले, क्रांतीवीर क्रिकेट क्लब, नवला कुंभरे, राजेंद्र भाऊ कडलक स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच तोरणा टायटन्स टीम कडून सतीश मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या लगत अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही पाहू शकाल. मैदानावरती डीप कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. समोरच्या बाजूला वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक होता. तर कॉर्नरच्या फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घेतले. स्वीपर कव्हरला डीप मध्ये फिल्डर तैनात केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर मैदानामध्ये तैनात आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारा खरं तर वाऱ्याचा वेग. यावेळेस खोल टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. मिड ऑनच्या डोक्यावरतून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मावळ प्रीमियर लीग मधील हा सनसनी चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक मैदानावरती. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पॉइंटला कव्हर पॉइंटला खेळलाय आणि डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. याही चेंडूवरती एकेरी धाव जी निश्चितच मैदानामध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनं निश्चितच टीमची धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी स्ट्रायकर्स हा संघ मालकांचा पण नामोल्लेख निश्चितच केला. पैलवान शेखरांना शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन कामशेत अर्थातच कुमार कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील 11 शिवनेरी स्ट्रायकर. दुसऱ्या बाजूला तोरणा टायटन्स राजेंद्र भाऊ गुलाबराव कडलक स्पोर्ट फाउंडेशन, क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे, मावळ आयकॉन आणि संघाचे कॅप्टन म्हणून उमेश कदम यांना आपण पाहतोय. तर शिवनेरी स्ट्रायकर टीम कडून मावळ आयकॉन आणि टीमचे कॅप्टन म्हणून आपण
स्वरांजन गायकवाड यांना नक्कीच आपण पाहतोय. किरण सर, षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये षटकार चौकारांची नक्कीच आतिषबाजी आणि चांगला स्कोर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. नक्कीच सर, पाहिलं गेलं तर ॲज अ आयकॉन संघामध्ये नसताना सुद्धा समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमेत पाहिलं गेलं तर खेळायचंय. आणि आज तो खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली कामगिरी करत असताना क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुमरे टीमला मी देखील पाहिलेलं आहे. अर्थातच पैलवान राजभाऊ कडलक स्पोर्ट फाउंडेशन नवला कुमरे टीमला नवलाखा डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक गाव आणि त्याच गावातील एक बनलेलं आहे 11 खेळाडूंचं स्क्वॉड. परंतु मावळ प्रीमियर लीग आज खेळत आहेत, एक चांगली स्पर्धा खेळत आहेत आणि आज ॲज अ आयकॉन कुठेतरी नाहीये, त्याची कमी जाणवेल का हे बघायचं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी आलेत रोहित पवार. रोहित पवार यांचा चेंडू होता, समोर खेळायचा होता. चांगलं तिथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षकाकडनं. दरम्यान इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 स्थिर आहेत. योगेश सर, कितपर्यंत धावफलक गेलं पाहिजे की धावा सेट होतील आणि विजयाचा एक मापक स्कोर होतील? यावेळेस ऑफ्टनच्या बाहेरून फुलटॉस बॉल होता. ज्या दिशेने चेंडू येतोय त्याच दिशेने फटकेबाजी. ऑनफिल्ड पंच नक्कीच मैदानावरती कळवत आहेत. इट्स अ नो बॉल आणि त्यावरती पॉइंटला खेळलेला एक कडक बेधडक प्रहार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू डीजे. मैदानाच्या मध्ये नो बॉल वरती फटका पाहायला मिळाला. फ्रीजचा बॉल, फ्रीजचा चेंडू होता. कमबॅक केले रोहित पवारनं. मात्र याला कमबॅक म्हणलं जातं, याला पुनरागमन म्हणलं जातं. एका बाजूने संघ आम्ही पाहतोय पैलवान शेखर अण्णा शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच कामशेड, अर्थातच कृषीदादा प्रवीणदादा शिंदे पाटील 11, शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच आपण पाहतोय बाबा 11 स्पोर्ट फाउंडेशन टीमला मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग टीम कडनं एका बाजूने जिकडं संग्राम शिंदे आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वरांजन गायकवाड, तर गोलंदाजी मार्कवरती रोहित पवार. चांगला बॉल पाहायला मिळाला. एकचा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बाबाने तिकडे चुकी केली आणि दोन्ही हाताच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजय तिकडे अमर साडे सर सांगतायत हा षटकार आलाय 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा. आयकॉन संग्राम शिंदेची बॅट मैदानावरती तळपताना आपण पाहतोय. प्रत्येक टीम कडून जितके आयकॉन आलेले आहेत त्या आयकॉननं आपल्या नावाला साजेल असा खेळ केलाय आणि संग्राम शिंदेचा खेळ मित्रांनो आपण सुपर 8च्या मॅच मध्ये देखील पाहिला. आणि आता निश्चितच मैदानावरती सेमीफायनलच्या मॅच मध्ये संग्राम शिंदे नावाचं वादळ मैदानावरती, संग्राम शिंदे नावाची खरं तर ही ज्वालामुखी नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस बॅटची आउटसाइड एज होती. थर्ड मॅनला मयूर क्षेत्ररक्षण करतायत. चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केलाय आणि नक्कीच या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावलेली असेल 27 अंकावरती. किरण सर, मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. तुम्ही निश्चितच एक प्रश्न विचारला की कशा पद्धतीने धावफलक पाहाल. संघाच्या संघनायकाशी ज्यावेळेस आपण टॉस वरती बातचीत केली 100+ धावसंख्या बनवण्याचा 120 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. धीम्या गतीचा बॉल ओळखला, रीड केला. वाऱ्याच्या एंडला पूर्वेकडून पश्चिमेकडे वार त्याच दिशेने खेळलाय. फटका जोरदार आलाय. मावळ प्रीमियर लीग मधील एक सदाबहार फटका षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू डीजे. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथेच जर पाहायला गेलं मित्रांनो मावळ आणि मावळ तालुक्याची ही मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इकडनं उत्कृष्ट पंच, उत्कृष्ट कॉमेंटेटर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये चांगल्या रीतीचं काम करणारी आणि प्रत्येकाला हवेशी वाटणारी ही स्पर्धा म्हणजे मावळ प्रीमियर लीग. मोन्या सोटेल आम्ही तिथे पाहतोय. सांगवडे गावचा खेळाडू आहे. दारुमरे गावातील पाहिल्या गेलं तर संघामध्ये आणि सांगोळी टीममध्ये आपण पाहत होतो सातत्याने त्याला खेळत असताना. तर मैदानाच्या मध्ये 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 34 धावा आल्यात पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये शिवनेरी स्ट्रायकरच्या. तर पुन्हा एकदा जाऊया
सुमित सरांकडे. धन्यवाद. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर अर्धणीय विशालाना नवघणे, सचिन भाऊ शिंदे, महेश धामणकर, समीर शिंदे, अशोक उर्फ सोन्याबाई सोनवणे, त्याचबरोबर ओमकार घोसगे, केदार बोबले, सूरजदादा तोरकुडे, अक्षय आंबेकर, मयूरदादा बिलारे, राहुल बिलारे, रामदासजी धामणकर, कार्तिकदादा दाभाडे, तानाजी शेठ तावरे, त्याचबरोबर निलेश शेठ साठे, अभि दाभाडे, यश दाभाडे, सार्थक दाभाडे, धीरज दाभाडे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने या वर्षीचा मावळ भूषण यांना पुरस्कार आपण देऊन सन्मानित करणार आहोत. दिगंबर दत्त दौंड अर्थात आमचा सगळ्यांचा लाडका लाला दौंड, त्याचबरोबर मावळचे रणमशी निलेश ढगे, मावळ भूषण नथुभाऊ दाभाडे, हा सर्व मान्यवरांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे दत्ता पवार उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सतीश भाऊ सातकर युवा मंचातून आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आलेल्या अतिथी मान्यवरांचं स्वागत नक्कीच या ठिकाणी केलं जातंय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धाव फलकावरती 34 34 धावा आहेत. किरण सर, करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 17च्या धावगतीनं धावा मैदानावरती नक्कीच बनवल्या जातात. मावळ प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि खऱ्या अर्थानं सतीश भाऊ सातकर मित्र परिवार सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय एक बहारदार आयोजन नियोजनातून संपन्न होणारी मावळ तालुक्याची मानाची आपली MPL षटक क्रमांक मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं सुरू झालंय. बॉलिंग मार्कवरती बायकर मॅन मयूर नरवडे मॅन फ्रॉम नौला कुंभरे मैदानामध्ये सज्ज होत आहेत आणि नक्कीच या चेंडूवरती एकेरी धाव जी प्राप्त होताना आपण पाहतोय. किरण सर, स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल आपण बरीचशी चर्चा करतो. 26 जानेवारीचा आजचा हा खरं तर 77वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील आपण दिल्यात आणि ही थीम जर आपण पाहिली तर मैदानाच्या चौफेर आपल्याला निश्चितच तिरंगी रंगाची जी झालर पाहायला मिळते. एक वेगळं रूप या मैदानाला या क्रीडांगणाला प्राप्त झालेलं आहे. किरण सर, काय सांगाल? नक्कीच बरोबर आहे ना. अगदी पाहायला गेलं तर आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिनानिमित्त आपण पाहतो प्रत्येक जणाला आज विराम आहे. म्हणजे प्रत्येक जण आपल्या ठिकाणी जाऊन फक्त आज ध्वजारोहण करून परत एकदा आपल्या घरी जात असतो. परंतु इकडे आपण पाहतोय स्वरांजन गायकवाड आहे ना, तोपर्यंत संजय सर सांगतील आलाय A1 क्वालिटी स्वरांजन गायकवाडचा ब्रँडेड षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू डीजे. अगदी पाहिलं गेलं तर या मावळचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांच्या प्रस्तुत आपण पाहतोय. दरम्यानच्या काळाच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर निखिलजी नवगणे, विनायक तोडकर, अक्षय तोडकर, पप्पूशेठ ढवळे आणि समीर ढोरे आणि प्रसाद गरुड याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. चांगला बॉल होता, फटका फसला होता, निराश होतात खेळाडू. एक मोठा झेल आणि एक मोठं जीवनदान मिळालंय तिथे स्वरांजनना आणि तिथे उमेश कदम कुठेतरी मिस होत आहेत. एक विकेट महत्वाची आहे. आज आयकॉन नाहीये संघामध्ये. ख्याती ही पाहायला गेलं तर आयकॉनची होती. आयकॉन घेऊन खेळत होता. आज आयकॉन नाहीये. बिगर आयकॉननं खेळायचंय आणि जर असे झेल सोडले तर पराजय नक्कीच होईल. परंतु पराजयाला हाक द्यायची असेल ना तर इथे स्वरांजन गायकवाड सारख्या खेळाडूला जीवनदान भेटलं ना तर त्याच्या बॅटमधनं योगेश्वर षटकार चौकार येणार आहे. नक्कीच एक मोठा चान्स मिस झालेला आहे. उमेश कदम स्वतःवरती निराशा व्यक्त करताना पाहायला मिळाली. गोलंदाज मयूरनं देखील आपण पाहतोय नक्कीच बरीचशी निराशा व्यक्त केली आणि का नक्कीच निराशा व्यक्त केली जाणार नाही. कारण मोठा खेळाडू ज्यानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावा ज्या नक्कीच मैदानामध्ये ज्या बनवलेल्या आहेत आणि तोच स्वरांजन ऑन स्ट्राईक. यावेळेस उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये इथे कनेक्शन नक्कीच होतंय. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. स्वरांजन गायकवाडच्या बॅटमधून आलेला हा चौकार. नक्कीच जिथे चर्चा झाली ना योगेश सर, स्वरांजनचा जेल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय जो सुटला आणि तिथून त्याने स्टार्टअप मिळवला. परंतु इथे उपस्थित अतिथी मान्यवर असे देखील आहेत. आपण पाहतोय मावळ भूषण सन्माननीय नथुदादा दाभाडे यांच्या वतीने एक बक्षीस येत आहे. स्वरांजन गायकवाडने जर 50 धावा कंप्लीट केला, अर्धशतकी खेळी केली, हाफ सेंचुरी, तर त्यांच्यासाठी 5000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. आज बक्षिसांची खैरात देखील आपल्याला पाहायला मिळते स्वरांजन गायकवाड यांच्यावरती. पुढचा बॉल स्वरासाठी इकडनं मयूर नरवडे आहेत तयार.
मयूर यांचा चेंडू होता, फटका तर फसलाय, परंतु तिथे आपण पाहतोय गेंद मारण्यात छाते वाशी में गेंद गई काशी में अशी हालत होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु तिथे एक सिंगल आली आहे, एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. तिसरं षटक सुरू असताना 46 आकड्यावरती जिथे ॲज अ आयकॉनचा संग्राम शिंदे यांचा देखील जेल सुटलेला आहे आणि जिथे स्वरांजन गायकवाडला देखील जीवनदान भेटलेलं आहे. विश्लेषण एखाद्या गोष्टीचं सांगायचं झालं त्याप्रमाणेच आता सांगावं लागेल, कारण इथे जर तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करताय जेल सोडून तिथे चालणार नाही आहे टीम. परंतु इथे आपण पाहतोय एका बाजूने टीम आम्हाला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना शिवनेरी स्ट्रायकर्स संघाला आम्ही पाहतोय चांगली बॅटिंग करतायत. ओहो, इथे इलिव्हेशन प्राप्त करण्याचा प्रयत्न होता, लेट कटचा फटका खेळायचा होता, परंतु मैदानावरती आपण पाहतोय ती निराशा संग्राम शिंदेची. तर दुसऱ्या बाजूला फार मोठा जल्लोष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तोरणा टायटन्स, क्रांतीवीर क्रिकेट क्लब, नवला कुंभरे, राजेंद्र गुलाबराव कडलं किंवा मंच स्पोर्ट फाउंडेशन कडून मैदानावरती जल्लोष पाहायला मिळालाय. त्या अगोदर खरं तर संकट आलं होतं स्वरांजनवरती, ते संकट थोडंसं दूर नक्कीच गेलं. मैदानामध्ये षटक क्रमांक 3 आपण पाहतोय जे कंप्लीट झालंय. आतापर्यंत विकेट कॉलम मध्ये खरं तर एकही आकडा नव्हता, परंतु किरण सर ओव्हर नंबर 3च्या शेवटच्या चेंडूवरती मैदानावरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 46, एका गड्याच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर अनिल भाऊ काजळे आणि संदीप भाऊ टेमघरे, दत्ता लोंढे हेही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. बराचसा मित्रपरिवार आपण जर पाहिला तर सतीश भाऊवरती प्रेम करणारा बराचसा मित्रपरिवार देखील व्यासपीठावरती उपस्थित आहे. सर्व मित्रपरिवाराचं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये सतीश भाऊ सातकर युवा मंच यांच्या वतीने देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 46 धावा धावफलकावरती नक्कीच आपण तो स्कोर कार्ड अपडेट केलेला आहे. 46 रन लॉस ऑफ 1, 46 धावा धावफलकावरती. स्वरांजन 5 चेंडूंमध्ये 12 धाव्यांवरती खेळत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये ईश्वर उतवाल मैदानामध्ये सज्ज होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 बनल्या गेल्या शिवनेरी स्ट्रायकर टीम कडून जोरदार सुरुवात झाली आहे. तर आता षटक क्रमांक 4 साठी स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये उमेश कदम, द कॅप्टन, द लीडर. या अगोदर एका सामन्यामध्ये त्यांना आपण सामनावीर पुरस्कार देखील पटकावताना पाहिले. ते उमेश नक्कीच संघ मालकांचे देखील त्यांनी आभार व्यक्त केले, टीमचे देखील आभार व्यक्त केले. यापूर्वी ज्यावेळेस त्यांच्याशी बातचीत केली, कारण चॉईस आयकॉन म्हणून नक्कीच त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी, अर्थातच संघनायक पद त्यांच्या खांद्यावरती दिलेलं असताना ती जबाबदारी माझ्या खांद्यावरती फार मोठी आहे आणि त्यासाठी त्या जबाबदारीला, त्या पदवीला न्याय देण्याचं काम मी निश्चितच करेल, असं काहीच स्टेटमेंट होतं. दरम्यान स्लोवर 1 टाकलाय आणि इथे एक्स्ट्रा खबरदार क्षेत्ररक्षक थोडस बीट झालाय, त्याचा फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला, शिवनेरी स्ट्रायकर टीमला मिळतोय चौकार. 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक यो उद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौका. पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत. उमेश कदम यांचा चित्ती देखील आपण पाहिलं गेलं, जीवनदान मिळाले. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता उमेश कदम यांचा. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणार चेंडू. हा बॉल पाहिला गेला योगेश सर, व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव मैदानामध्ये नक्कीच चेंडूवरती प्राप्त होणार आहे. संघाचा धावफलक नक्कीच विजय साबळे सर आमच्यापर्यंत स्कोर कार्ड पोहोचवतात. 51 धावा. एक महत्वाची भूमिका किरण सर, विजय सरांची देखील आहे. तंतोतंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, अचूक स्कोरिंगचं काम यावेळेस स्वरांजनच्या टप्प्यात दिलाय आणि त्याचा परफेक्ट कार्यक्रम केलाय. सरळ डाऊन द ग्राउंड, हाय अँड हँडसम, इट्स अ सिक्सर. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. मॅच मध्ये ते जर पाहिलं गेलं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने प्रयत्न करावा लागणार आहे. जिथे आपण पाहिलं गेलं तर उमेश कदम आले, षटकार चौकारांची भाषा बोलतायत. स्वरांजन गायकवाड चांगली बॅटिंग करतायत.
हा चेंडू पाहिला गेलं तर लोअर पुलटा चेंडू होता, बॅटवरती आलेला नाही आहे, निराश आहेत स्वरांजन स्वतःवरती. डॉट बॉल येताना पाहिला मिळालाय, चांगला स्कोर आपण पाहतोय धावबलकावरती. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया शिवनेरी स्ट्रायकर टीमचं. धावबलकावरती येत आहेत त्या 57 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना संघनायक उमेश कदम बॉलिंग मार्कवरती आहेत आणि आतापर्यंत नक्कीच 11 रन्स खर्च केल्या 3 चेंडूवरती. ओ हो, फार मोठी अपील. प्रथमतः अपील एस्टॅनच्या पाठीमागून विकेट किपर नक्कीच आपल्याला गुरुदेव करताना पाहायला मिळाले. त्यानंतर त्या अपीलला साथ देण्याचं काम उमेशांनी निश्चितच केलं. शॉर्ट थर्डमॅनला नक्कीच आपल्याला निलेश शेट्टी पाहायला मिळाले, त्यांनी देखील अपील उचलून धरले, परंतु मैदानावरती पंच निर्णयावरती ठाम आहेत. या पंचांबद्दल देखील आपण बरीचशी चर्चा बरीचशी बातचीत करतो. अनुभवी पंच म्हणून नक्कीच या पंचांची ओळख आहे. निर्णयाचे महामेरू म्हणून या पंचांकडे पाहिलं जातं. यावेळेस देखील कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. हा बॉल देखील पाहिलं गेलं तर इथे चेंडू आपण पाहतोय डॉट येताना पाहायला मिळालाय. उमेश कदमने जिथे फटके आले तिथे पुन्हा एकदा पुनरागमन केलंय, कमबॅक केलंय. याला म्हटलं जातं जीवनामधलं कमबॅक, याला म्हटलं जातं खेळामधलं कमबॅक. जीवनामध्ये जर पाहायला गेलं मित्रांनो तर अनेक अडचणी येत असतात, बस त्या अडचणींना सांगायचं असतं तू ये हजारो वेळा, तुझा मुकाबला करायला आम्ही तयार आहेत. आता त्याचंच प्रत्युत्तर घेऊन गोलंदाज करता येते तिथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज उमेश कदम. षटक क्रमांक 4चा हा शेवटचा बॉल, परंतु मैदानावरती पुन्हा फेकावा लागेल हा चेंडू. अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळेल. व्हाईट बॉल आपण पाहतोय आणि नक्कीच अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. 58 रन 58 धावा धावफलकावरती आहे. चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू. नक्कीच हाफ ऑफ द इनिंग आता कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगल्या स्थितीमध्ये शिवनेरी स्ट्रायकर आहे. यावेळेसचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग ऑफ द साऊंड, इट्स हाय अप इनटू द स्काय. लांब लांब खूप लांब स्वरांजन गायकवाडच्या बॅटमधून एक लांब लचक षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री स्पर्धेच्या निमित्तानं सरपंच मारुती शेठ काटकर आणि समीरदादा डोरे या ठिकाणी उपस्थित होतात. उपस्थित मान्यवरांचं मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये सतीश भाऊ सातकर मित्र परिवार यांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये मैदानावरती देखील प्रेक्षक राजांची मंडळी, मावळचे दर्दी प्रेक्षक देखील आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक राजांचं देखील MPL 2026 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच 4 षटकांचा खेळ मैदानावरती किरण सर कंप्लीट झालाय आणि उमेश कदम यांच्याकडून नक्कीच मैदानावरती छोटीशी चूक झाली. ती चूक आता मैदानावरती महागडी, परंतु जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असणार आहे. 64 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 64 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन 128 आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच आहे स्वरांजन यांचा. 4 ओव्हरमध्ये 64 बनल्या गेल्यात एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक गडी बाद झालाय आज आपण पाहायला घेतलं मैदानाच्या आतमध्ये. तिथे चांगल्या खेळाडू म्हणजे ॲज आयकॉन संगम शिंदेला माघारी पाठवलाय. ईश्वर उतळ आलेत. या खेळाडूमध्ये देखील योगेश सर भरपूर सारी शक्ती आहे आणि त्याने देवरोडा परिसरामधून सुरुवात केली. मावळभरामध्ये ते खेळतो आणि जर त्याला मातीचं मैदान भेटलं ना तर तो भल्या भल्या गोलंदाजांना देखील आपण पाहतोय इथे पराभवाची दूध चारू शकतो. आता त्याला संधी मिळाली आहे ना तर संधीचं सोनं कशा रीतीने करेल ना हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अमरजीत साठे सर आहेत, संजयजी बाळदेव सर आहेत. अगदी पाहिलं गेलं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे. तिरंगाला सलाम करताना वाटतो आम्हाला अभिमान हाच तर आहे. सदैव जपूया आपला अभिमान. खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देतोय आपल्या मावळ प्रीमियर लीग करांच्या वतीनं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो एका बाजूनं पैलवान शेखर अण्णा शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील 11, शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात बाबा 11 टीमला मी पाहतो मैदानाच्या मध्ये इन ॲक्शन बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी स्ट्रायकर संघ आहे. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सांगायचा गेला ना मित्रांनो, इतिहास एका बाजूने शिवनेरी संघाचा सांगतोय. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सांगायला गेला ना राजांचा जन्म झालेला किल्ला आहे. मयूर नरवडे आलेत गोलंदाजी मार्कवरती.
चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. आडव्या बाटनं फटका केलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळेल. दरम्यान तिथे एक सिंगल मिळाली आहे. मावळचा बायकर मॅन म्हणून या मयूर नरवडेला आता ओळखलं जात आहे. एक बाईक देखील त्याला मिळालेली आहे. काय सांगाल योगेश सर? नक्कीच हे शेख. बॅटल या स्पर्धेच्या निमित्ताने काले कॉलनीचे सरपंच क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व अमित भाऊ कालेकर यांचं देखील शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बॅटल नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. मयूर नरवरे विरुद्ध मैदानावरती आपण पाहतोय स्वरांजन गायकवाड. 11 चेंडू 28 वरती खेळत आहेत स्वरांजन. लाऊड अपील मैदानावरती. आणि तर दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करणार आहेत. मोठी अपील होती, उचलून देखील धरलेले आहे मयूर नरवडे आणि त्यानंतर एस्टांच्या पाठीमागून नक्कीच आपण पाहतोय विकेट किपर लाऊड अपील. पंच आपल्या जागेवरती येत आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय कुठल्या प्रकारे इशारा नाही. अर्थातच फलंदाज सेफ आहेत. हा चेंडू मैदानावरती निर्धाव डॉट बॉल पाहायला मिळतोय. 65 रन 65 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 65. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला पाहायला मिळते असाध्य ते साध्य करिता तुका म्हणे सायस कारण. आज अभ्यास करायला आहे आणि तो आता इथे सत्यात उतरायचा आहे. चांगला बॉल ओढून खेचून मारलाय. चांगला फटका स्वरांजन गायकवाड. वा, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय क्षेत्ररक्षकाकडनं. आकाश गायकवाडला मी पाहतोय मित्रांनो तिथे मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. कित्येक स्पर्धेमध्ये आकाश गायकवाडने 100 स्पर्धामध्ये मॅचेस तिथे जिंकवून दिलेला आहे. आकाश गायकवाडला पाहतोय आपण तिथे. एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक 66 अंकावरती पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात. ईश्वर ऑन स्ट्राईक आहे. तुला दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला निराशा नक्कीच मैदानावरती हाती येते. 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थानं भारताचे संविधान लागू झाले. भारत एक सार्वभौम समाजवादी आणि खरं तर धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय दरवर्षी आपण 26 जानेवारीचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतभरामध्ये नक्कीच हा दिवस साजरा केला जातो. आणि या एका चांगल्या दिवशी एक शुभ दिनी आपल्याला मावळ प्रीमियर लीगचा हा सोहळा अंतिम दिवस मैदानावरती आपण पाहतोय. याही वेळेला लाऊड अपील आहे. प्रचंड अपील मैदानावरती आपण पाहतोय. दोन्ही अंपायर्स नक्कीच आपण पाहतोय थोडंसं संदर्भात आहे. चर्चा निश्चितच आता केली जाणार आहे आणि पाहूया काय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मोठी अपील होती क्षेत्ररक्षकांकडून. फिल्डिंग टीमनं ती अपील उचलू नाही धरली, परंतु आता पाहूया निर्णय काय येणार. उत्कंठा सर्वांना आहे. तर आता तिसऱ्या पंचांची मदत मैदानावरती आपण पाहतोय. DRSची मागणी नक्कीच आता इथे चेक केली जाते. पाहूया LBW साठी नक्कीच आता तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातंय. पायचीतसाठी तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातंय. परंतु आता तिसरे पंच नक्कीच आपण पाहतोय. चेंडूची किरण सर पिचिंगही चेक करतील किंवा बॅट आणि बॉलचा काही संपर्क आहे ते देखील पाहिलं जाणार आहे. जर बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल तर चेंडूचा पिचिंग कुठे आहे, त्याचा इम्पॅक्ट कुठे आहे, या सर्व गोष्टी आता चेक केल्या जाणार आहेत. ज्यावेळे सर आपल्याला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये निश्चितच पाहायला मिळणार आहेत. संजय बालेराव सर आपण पाहतोय. अमर साठे सर, ज्यावेळे सर आणि अंकुशांना दाभाडे सर हे पंचांचं नक्कीच आपण एक मोठा पॅनल सातत्यानं आपण पाहतोय. निर्णयाचे महामेरू म्हणून ओळखले जाणारे पंच. डिसिजन नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फील्ड पंच दोन्ही पंचांनी थोडीशी बातचीत चर्चा केली. निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला. आता दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आणि पंच या ठिकाणी कळवत आहेत. रेड सिग्नल, बॅटरीज OUT आउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. लेग बिफोर विकेटची शिकार होतोय. फलंदाज ईश्वर उतवाल बॅक टू द डगआउट. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झलझलीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. टॉपचा विषय है क्वालिटी क्वालिटी. आपला टॉपचा विषय है क्वालिटी क्वालिटी.
थँक्यू डीजे. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी क्वांटिटी, परंतु या मावळ भागामध्ये टॉपचा विषय म्हटल्यानंतर नाव घेतलं जातं आकाश दाभाडेचं. तोच इन ऍक्शन मैदानाच्या मध्ये आलाय, तो खेळणार ही मॅच, कारण त्याला माहित आहे माझ्या संघ मालकांसाठी मला खेळायचंय, कशा रीतीने खेळ केला जाईल बघायचंय. आता मैदानाच्या मध्ये धावबलकावरती 66 धावा आहेत. षटक क्रमांक 5 वाजे मयूर नरवडे यांचा बाद होय. जिथे आपण मयूर नरवडेची चर्चा जर केली ना, तर त्याने 2 षटकामध्ये केलेलं कमबॅक. एका बाजूने आम्ही पाहतो मैदानाच्या आतमध्ये शिवनेरी स्ट्रायकर आहेत, दुसऱ्या बाजूला तोरणा टायटन्स आहेत. मित्रांनो, चांगला खेळ होतोय, परंतु इथे कोणीतरी एका बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सेफरित्या आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सुरक्षितरित्या गोलंदाजी करत असताना मयूर नरवडे यांना पाहतोय. दुसरा धक्का बसला गेलाय शिवनेरी स्ट्रायकर संघाला. चांगली कामगिरी करावी लागेल, प्रयत्न त्यांना देखील करायचे ही मॅच साठी. चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. फटक्यामध्ये थोडीशी ताकद आपल्याला पाहायला मिळते. तिथे मात्र चेंडू हातामध्ये विसवलेला नाहीये श्रीकांत शेटे यांच्या. दरम्यान तिथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये एक सिंगल आली आहे. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरजवलं जात आहे. आकाश दाभाडे यांनी खातं खोललंय एका धाव्याच्या साहाय्यानं आणि धावबलकावरती आपण पाहतोय 67 धावा. ज्या धावबलकावरती षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं गेलं आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं योगेश सर. अगदी 5 षटकामध्ये 67 धावा आल्यात. आता कशा रीतीने पाहिलं गेलं तर डाव सांभाळला जाईल 3 षटकामध्ये. हॅलो चेक. स्पर्धेच्या निमित्तानं रिगल 99 साऊंडचे मालक असलम गुलाबे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या समेत आदिज सातकर या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच किरण सर, ज्याप्रमाणे आपण चर्चा करतोय की सुरुवातीपासूनच फलंदाजांचं वर्चस्व होतं, परंतु ज्यावेळेस मयूर नरवडेच्या हातामध्ये चेंडू सोपावलाय, मयूरचा स्पेल मित्रांनो तुम्ही जर पाहिला ना, तर 2 षटकं त्यांनी हाताळलेले आहेत. 15 धावा खर्च केल्यात आणि 2 प्रमुख फलंदाजांना बाद केले. संग्राम शिंदे द आयकॉन, ईश्वर उत्वाल 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी तो खरं तर दाखल झाला आणि त्याला मैदानावरती पायचीत करत LBWचा शिकार नक्कीच मैदानावरती तो झाला. अशा पद्धतीनं 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये मयूर यांनी यश देखील मिळवलेलं आहे. तर आता मैदानावरती पुन्हा एकदा संघनायक कॅप्टन हायवे एंड कडून बॉलिंग मार्कवरती उमेश कदम सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. तर ऑन स्ट्राईक मावळ तालुक्याचा वंडर बॉय, मावळचा बायकर मॅन आकाश दाभाडे, मॅन फ्रॉम D11 कोटेश्वरवाडी मैदानावरती आपल्याला सज्ज होताना ऑन स्ट्राईक पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती त्यानं सन्मान दिला, सिंगल घेतली. या षटकामध्ये ऑन स्ट्राईक आलाय, अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरतून टकाटक चेंडू सीमारहीच्या पलीकडे खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. षटकार जो मैदानाच्या मध्ये आकाश दाभाडेच्या बॅटमधून आपण पाहिलं गेलं तर पॉईंटच्या दिशेमध्ये त्याने अगदी चेंडूला बॅटवरती घेतलं आणि त्यानंतर दिशा दिली. त्यानंतर ते पाहिलं गेलं षटकार आलाय आणि धावबलकावरती 73 धावा ज्या धावबलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना आकाश दाभाडे आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय खरा. आता बघायचं पुढचा बॉल. चांगला बॉल होता, बॅटची कडा घेऊन तिथे देखील 1 2 3 तिघात आता सगळे विसरा, आता विसरून गेलेत. बॉल गेलाय सीमारेषेच्या पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडून घेतलीये बॉन्ड लाईनची भेट, ठोकलाय चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक युवा उद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. यस, पहिल्या चेंडूवरती अप्परकटचा षटकार, त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल लेट कट होता. विकेट किपर, त्यानंतर फ्लाय स्लिप, शॉर्ट थर्ड मॅन या तीनही फिल्डरला वेट करत गुरुदेव परांडेच्या पाठोपाठ फ्लाय स्लिपला निलेश आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये मयूर पाहायला मिळतात. अगदी तीनही फिल्डरमधून चेंडू साफ सुरळीप्रमाणे खरं तर गॅप शोधत आपण म्हणू. पुन्हा एकदा त्या दिशेनं फटका. पहिला फटक्याचा ऍक्शन रिप्ले मैदानावरती आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून आणखीन एक बिग हिट आणि याही वेळेला रिझल्ट आहे कडक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर सुनीलांना शेळके दादा एक नंबर.
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शिवनेरी स्ट्रायकर संघाचा हुकमाचा एक्का ट्रम्प कार्ड. आता संघ मालक देखील आपण पाहतोय डगआउट मध्ये खुश असेल, कारण तो आला नव्हे तर तो येऊन मन जिंकण्याची कामं करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचं नाव आहे कोटेश्वरवाडीचा सितारा आकाश दाभाडे. काय फटका सजवला ना त्याने बाउंडच्या दिशेमध्ये. 2 फटके मारले तिकडे, 1 षटकार 1 चौकार 1 षटकार आलाय. स्कोर कार्ड 83 धावसंख्येवरती. उमेश कदम इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता कशा रीतीने पुढचा बॉल पेश करतील, कारण या षटकामध्ये धावा आत्ताच भरपूर आल्यात. चांगला बॉल पाहायला मिळाला. हा चेंडू पाहिला थोडासा दूरवरती ठेवलेला, बिगिट करायच्या प्रयत्नामध्ये होते आकाश. योगेश सर पाहिलं घेत तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू डॉट आलाय. कमबॅक पुन्हा एकदा केलाय. नक्कीच गुडलेन स्पॉट वरती बॉल पिच झाला. त्यानंतर झपकन चेंडू विकेट किपर गुरुदेवच्या हातामध्ये स्थिरावताना पाहायला मिळाला. आकाश या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क करू शकलेला नाही. चेंडू डॉट आलाय. महत्वाची बाब, शिवनेरी स्ट्रायकर टीमचा बॅटिंग ऑर्डर अतिशय तगडा ताकदवर आहे. 5 बॉलमध्ये 17 आकाश दाभाडेने बनवल्यात. हार्ड लेंथ बुंद्यात टाकलेला बॉल होता, खोदून काढलाय. लॉंगॉनमध्ये फिल्डर चेंडूच्या मागे आलेत आणि या चेंडूवरती मिळते ती एकेरी धाव. स्वरांजन गायकवाड 13 चेंडू 29 वरती खेळतात. एक जीवदान त्यांना नक्कीच या सामन्यामध्ये मिळालेला आहे. आणि आतापर्यंत आपण मावळ प्रीमियर लीगमध्ये जर पाहिलं मित्रांनो, तर स्वरांजनच्या नावावरती बऱ्याचशा धावा आहेत. पूर्वीच्या या अगोदरच्याच मॅचेसमध्ये तुम्ही पाहिलं 100+ रन आहेत आणि याही सामन्यामध्ये चांगली खेळी आहे. 13 मध्ये 29 बनवत आहेत. धावफलक 84. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये या ओव्हरचा शेवटचा बॉल. यावेळेस मात्र स्वरंजन गायकवाड साठी, अरे स्वरंजन, आणि स्वरंजन थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅटमधनं स्वराच्या नावासारखा एवढा टक्कन स्वर आलाय. हा बॉल देखील पाठवलाय त्याने सीमापार. आलाय खणखणीत फटका. धावा मिळत आहेत 6 षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. मैदानामध्ये किरण सर आपण पाहतोय 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 90 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 6चा जो शेवटचा स्ट्रोक होता, खरं तर या अगोदर देखील अशाच पद्धतीचे फटके स्वरांजनचे आपण पाहिलेले आहेत. 1 हँडेड स्ट्रोक ज्या पद्धतीनं भारतीय संघामध्ये किरण सर रिषभ पंत त्यांची फलंदाजी आपण पाहतो. डावखुऱ्या हाताने ते फलंदाजी करतात आणि असे 1 हँडेड स्ट्रोक भरपूर वेळा त्यांनी एक्झिक्यूट केलेले आहेत. त्याच पद्धतीनं स्वरांजनचा विजय सर आपण निरीक्षण करतोय. जवळपास 3रा फटका आहे जो एक हात सुटलाय, परंतु 60 सुटलेला नाहीये. चौकार किंवा षटकार मिळालाय. स्पर्धेच्या निमित्तानं विजयजी शेडगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहतोय 7 बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा जी नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रोहित पवार मॅन फ्रॉम देहू रोड मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टविनायक विजन देहू रोड या टीम कडून सातत्यानं स्थानिक क्रिकेट गाजवणारा रोहित, एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून रोहितची ओळख नक्कीच आहे. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे, अर्थातच राजेंद्र गुलाबराव कुडलक स्पोर्ट फाउंडेशन या टीममध्ये मेगा ऑक्शनमध्ये देखील आपण पाहिलं रोहितला घेण्यामध्ये खरं तर टीम भरपूर इंटरेस्टेड होती. त्याच्या मागे धावली आणि निश्चितच संघामध्ये त्याला समाविष्ट करून घेतलेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी रोहितची आपण पाहिली आणि आता सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुपर से उपर परफॉर्मन्स जो अपेक्षित आहे. आकाश दाभाडे खेळतायत 6 चेंडू 18 वरती. स्वरांजन खेळतायत 14 चेंडू 35 वरती. आज सोनी याचा दिन, वर्ष अमृताचे गणू. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संपूर्ण मावळकरांसाठी, संपूर्ण भारतीयांसाठी खास दिवस आहे. निश्चितच प्रजासत्ताक दिन, 77वा प्रजासत्ताक दिन जो साजरा होतोय आणि दुग्ध शर्करायुक्त आपण हा योग किरण सर नक्कीच म्हणू. मावळ प्रीमियर लीगची खरं तर मेगा फायनल अंतिम दिवस मैदानावरती कानेफाट्याच्या या सुंदर क्रीडांगणावरती रंगलाय. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. हा बॉल देखील आपण पाहतोय. रोहित पवार आले, त्यांच्यावरती वार केलाय. संजय भालेराव सरांचा इशारा पाहायला मिळतोय. ग्रेट आलाय. बाउंड्री लाईनची भेट, चौकार. पाहुनी मौका. हा मारलाय चौका.
अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये चौकार जो येताना पाहायला मिळाला योगेश सर. आपल्याला पाहायला गेलं तर या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तब्बल 94 या आकड्यावरती. सुरुवात या षटकाची चौकारानं नक्कीच आपल्याला होताना पाहायला मिळते. रोहित पवारनं चेंडू खरं तर खराब टाकला नव्हता. त्यानं अगदी वाईड लाईन पकडून वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, परंतु आकाश थोडासा फ्रंट वरती आला आणि एक सुंदर ऑफ ड्राईव्ह. यावेळेस पावलांचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेत पुन्हा एकदा मैदानावरती एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर बीट, त्यानंतर बॅकअपचे फिल्डर, परंतु मयूर शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवतोय. मयूर मॅन विथ गोल्डन आर्म आपण म्हणू शकतो किरण सर, कारण गोलंदाजी सुरेख आहे, फिल्डिंगमध्ये तो चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतोय आणि निश्चितच त्याचा कॉन्फिडन्स लेवल खरं तर हाय आहे. त्यामुळे आता नक्कीच मैदानावरती आता फिल्डिंगमधून कमीत कमी चुका मैदानावरती अपेक्षित असतील. यस सर, पाहायला गेलं तर आता चुका ह्या तुम्ही तुमच्या शोधा काय. क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुंभरे मगाशी पण हेच झालं. 3 खेळाडू एकाच्या पाठीमागे एक असे 3 जण आले, तिघांकडून चेंडू निसटला. आता देखील तेच झालं. त्यामुळे नक्कीच आपण आपल्या चुका शोधल्या पाहिजे. रोहित पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पुढचा बॉल घेऊन समोर स्वरांजन गायकवाड. स्वरांजन गायकवाड साठी हा बॉल, जावा बॉल तिकडनं घेऊन या. एवढा लांब मारलाय स्वरांजन. षटकार 6 धावा. षटकाचा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू डीजे. षटकार जो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती शिवनेरी स्ट्रायकर्स संघाची एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. शतकीय खेळी पूर्ण 101 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक नक्कीच आपण पाहतोय. 7वं षटक आणि या 7व्या षटकामध्ये एक चौकार, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर स्वरांजनच्या बॅटमधून षटकार. या हंगामामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं किरण सर तर स्वरांजन गायकवाडच्या नावावरती लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये 25 चेंडूंमध्ये शतकी खेळीचा विक्रम आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. रोहितनं अगदी हार्ड लेंथ हिट केली, बुंद्यात बॉल टाकला, ऑन साईडला फ्लिक केला हा चेंडू. स्वरांजन मैदानावरती एकेरी धाव घेत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुन्हा सिंगल, एक मोठा विकेट. पुढच्या चेंडूवरती एकेरी धाव घेत नक्कीच धावफलक तर चालू ठेवलंय, परंतु स्ट्राईक रोटेट होते. धावफलक 102. नक्कीच बरोबर आहे ना. आधी आम्ही कौतुक करतो खऱ्या तर आज आयकॉन संग्राम शिंदेने स्टार्टअप दिला ना स्वरांजनाने, त्याला एक चांगला खेळ करत पुढे आले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आकाश आले, त्यांनी देखील चांगला स्टार्टअप केलाय. कमी गतीचा बॉल आकाश दाभाडेच्या टप्प्यामध्ये खतरनाक चांगलाच मारलाय. षटकार 6 धावा. षटकाचा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक. काय जबरदस्त फटका होता मित्रांनो. शॉट ऑफ द मॅच म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीनं कव्हरच्या डोक्यावरतून खेळेल तो षटकार होता. तितकंसं सोपं नसतं कव्हरची बाउंड्री क्लिअर करणं, परंतु आकाश दाभाडेला जे अवघड काम आहे ते सोपं करतो आणि त्याला ते आवडतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेत चेंडू मैदानावरती गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. श्रीकांत शेट्टे त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करतायत आणि या चेंडूवरती प्राप्त होईल ती एक सिंगल. या सिंगलनं नक्कीच संपाते 7 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. धावफलकावरती 109 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. किरण सर सेकंड लास्ट जो बॉल होता त्यावरती षटकार आपण पाहिला, त्यानंतर एक सिंगल. 109 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्पर्धेच्या निमित्तानं प्रसाद ठाकर आणि ऋषिकेश ठाकर याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मावळ प्रीमियर लीगमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आशिष दाभाडे, प्रसाद चव्हाण, निलेश भाऊ खिंगले मित्र परिवार आणि सचिन भाऊ शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. सर्वांचं मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये आणि सतीश भाऊ सातकर मित्र परिवारच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. येस, थँक्यू अमोलजी. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं प्रामुख्यानं स्वागत करण्याचं काम आमचे अमोलजी करतात, त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. मावळ प्रीमियर लीगसाठी नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो प्रत्येकाचं योगदान आहे. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनची असणारी संपूर्ण कमिटी, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील, सहखजिनदार असतील,
सर्व सल्लागार असतील, सर्व सदस्य असतील, सचिव असतील, सर्वांचं फार मोठं योगदान आहे. आणि निश्चितच मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सोबतच आपण उल्लेख करतो, प्रामुख्यानं आपण पाहतोय हा बहुमान ज्यांना मिळालेला आहे, सतीश भाऊ सोपानराव सातकर युवा मंच, सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या माध्यमातून, प्रामुख्यानं आपण निलेश भाऊ केंगले यांचं देखील प्रचंड मोठं योगदान पाहतो, त्यांची देखील प्रचंड धावपळ पाहतो, त्यांचे विशेष आभार आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं सकाराम भाऊ सातकर, संदीप भाऊ सातकर आणि तेजस निकाळजे याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मावळ प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जिकडे आम्ही चर्चा करत होतो, आम्ही चर्चा केली खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आमचे सतीश भाऊ, राजू चाचा आहेत, त्यानंतर निलेश दादा खिंगले यांच्या समेत अगदी राजू चाचा जर पाहायला गेलं तर आपण चर्चा काय केली होती सतीश दादा, तर शेवटच्या दिवशी प्रेक्षकांची वाढती गर्दी, आज मैदान तुडुंब भरलाय. मोहण्या सोडे आलेत, पहिलाच बॉल होता इसा कव्हरच्या दिशेमध्ये केलाय आणि बघता बघता बॉल सीमारेषेच्या जवळपास अडवलाय. एक धाव मिळाली आहे. स्वरांजन थांबले तिथे मात्र स्ट्राईक घेण्यासाठी, ऑन स्ट्राईक तयार राहतील. एक धाव मिळाली आहे तिकडे एका धावेच्या मदतीने. 110 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आल्यात. नक्कीच किरण सर, आपण प्रणय उर्फ मोन्या सोरटे या गोलंदाजाला मैदानावरती पाहतोय. मावळ तालुक्यातील नक्कीच आपण जर पाहिलं तर दारुंबरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, सातत्यानं सांगवडी दारुंबरे टीम कडून मैदानावरती नक्कीच अनेक मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहेत. अनेक विकेट हॅट्रिकचे विक्रम देखील त्याच्या नावावरती आहेत. कमी वयामध्ये हा खेळाडू आपल्या गावाच्या खरं तर प्रमुख संघामध्ये तो खेळताना पाहायला मिळतो. फिरकी गोलंदाजी तो करतो आणि मातीची खेळपट्टी म्हटल्यानंतरनं प्रणय सोरटेची गोलंदाजी आपण भरताना फुलताना जी पाहिलेली आहे. तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. आता परीक्षा असेल प्रणय उर्फ मोहण्याची, कारण समोर सेट बॅटर आहे स्वरांजन गायकवाड. 16 चेंडू 42 वरती खेळतायत. या ओव्हरचा दुसरा चेंडू. ओ हो, चांगला बॉल. मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आणि त्यानंतर मैदानावरती हा चेंडू डॉट. किरण सर, प्रणयनं 2 चेंडू सुरेख हाताळलेत. अगदी योगेश सर, सांगायचं झालं तर स्वराज्य चषकामध्ये याच कमी वयाच्या खेळाडूनं अगदी विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. तोच प्रणव उर्फ मोहण्या सोरटे आहे. आपण पाहतोय प्रणयला सकाळीच येताना अगदी पाहिलं की येताना त्याच्या समोर चर्चा झाली, आज संघाची जबाबदारी तुझ्यावरती एखाद्या दुसऱ्या षटकासाठी येईल आणि एक चांगला क्रिकेट खेळतोय. परंतु आम्ही कौतुक करतो इकडनं शिवनेरी स्ट्रायकर टीमचं. अगदी पविदादा शिंदे यांनी संघ बांधणी जी केली आहे ना, ती बांधणी खूप महत्त्वाची होती आणि त्या बांधणीचा आज संघाला एक चांगला फायदा मिळालेला आहे. संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रवीणदादा शिंदेनं या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहिलं गेलं तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या ते असणारे खजिनदार आहेत. आणि नक्कीच एवढं सगळं सांभाळत असताना या संघासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या स्वतःच्या संघासाठी देणारा वेळ आणि एक चांगलं काम या मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनसाठी केलेलं आहे. तोच संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या मध्ये. ऑनफिल्ड अंपायर्स आमच्यापर्यंत डिसिजन देतील. अगदी पाहिलं गेलं तर संजय बालेराव सर आहेत, तिकडे पाहिलं गेलं तर अमरजीत साठे सर आहेत. चांगलं कौतुक करावं लागेल दोघांनी पंचांचं. तिसरे पंच अजयजी आवळे सर आहेत. अगदी चला ना अमर सर, थोडीशी काय करा. अगदी पाहिलं गेलं आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे डिसिजन गेलेला आहे. तिसरे पंच आम्हाला टी व्ही अंपायर सांगतील हा फलंदाज सेफ आहे की आउट आहे. अगदी पाहिलं गेलं आपण पाहतोय टी व्ही अंपायर अजयजी आवळे सर थोडंसं आता बिझी होत आहेत. सातत्यानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या पंचांची ख्याती चांगलीच राहिलेली आहे. आपण पाहतो मित्रांनो, चांगला क्रिकेटचा एक देदीप्यमान 16 आपल्या भेटीसाठी आलेला आहे. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये उपस्थित तमाम प्रेक्षक राजांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. अगदी पाहिलं गेलं तर इकडं खेळाडू कक्षापाशी पूर्ण प्रेक्षक राजा अलर्ट गर्दी आहे. समोर तर पाहायला बोलायला काही हरकतच नाही, एवढी गर्दी. आपण पाहिलं तर निर्णय तिसरा पंचांकडे गेलाय. तोपर्यंत आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. समीरजी ढोरे यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान संपन्न होतोय. विनायक भाऊ सातकर आणि सचिन भाऊ सातकर
आणि उत्तम भाऊ सातकर आणि या स्पर्धेचे सह आयोजक सतीश भाऊ सातकर विनंती असेल या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती समीर भाऊ ढोरे यांचा सन्मान संपन्न करतोय. विजयजी कुडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे साहेब. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अगदी पाहिलं गेलं तर आपण पाहतो डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे, परंतु इकडनं एका बाजूनं आम्ही पाहतो मैदानाच्या आतमध्ये मावळ आयकॉन स्वरंजन गायकवाड, ओपन आयकॉन संग्राम शिंदे आहेत. अगदी पाहिलं गेलं तर पैलवान शेखर अण्णा शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच कामशेटचा संघ आहे कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील 11, अर्थातच शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, अर्थातच बाबा 11 स्पोर्ट फाउंडेशन टीमला आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं मेजर संतोष शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर सन्मान संपन्न होतोय. समीर शेठ ढोरे यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान संपन्न करतोय. तर नक्कीच तिसरे पंच सांगतात की ऑनफिल्ड डिसिजन नक्कीच आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. तर ऑनफिल्ड डिसिजन नक्कीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं सरपंच मारुतीभाऊ काटकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वर्ल्ड टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहतोय मावळचा गोड आवाज किरणजी येवले आणि त्यांच्या समवेत योगेश साळवे सरांना देखील पाहतोय. वर्ल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. जिकडे चर्चा सुरू होती संघ मालकांच्या नावांची, संघ मालक आम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूनं चांगला बॉल पुढे आलेत खेळण्यासाठी, आधीच पाहिलं होतं आणि टप्प्यात आणून कार्यक्रम केलाय. आम्ही ज्या फटक्याची वाट पाहत होतो तो फटका आम्हाला पाहायला मिळालाय. सर्वाधिक लांब पल्ल्याचा मारलाय स्वरांजन गायकवाडनं. सडक पे कडक ठोकलाय षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. पाऊलांचा वापर मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग आणि सरळ खरं तर ज्याप्रमाणे आखू टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले, हुक केलाय, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला, सरळ सीमारेषेच्या पलीकडे स्वरांजनच्या बॅटमधून षटकार आणि टाळ्यांचा गजर नक्कीच होतोय. 19 चेंडू 54 धावा. नॉट आउट, द कॅप्टन, द लीडर स्वरांजन गायकवाड इज द मॅन. मावळ प्रीमियर लीगची सेमीफायनलची मॅच आणि या सेमीफायनल मध्ये 19 चेंडू 54 धावा. संपलो नाही, संपणारे नाही, खचलो नाही, खचणारे नाही, किती येऊ देत अडथळे, मी थांबलो नाही आणि थांबणारे नाही हे सांगतायत. स्वरांजन गायकवाड मैदानामध्ये नक्कीच या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मोठा माइलस्टोन अचीव केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहे ऑन स्ट्राईक गोलंदाज प्रणय. हा सेंडो आपण पाहतोय. हा बॉल देखील लागोपाठचा आलाय. आणखीन एक बँडेड षटकार 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 आलाय, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू डीजे. अगदी हा मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार एक नंबर आहेत खरे, परंतु इथे त्याहून अधिक पाहायला गेलं तर आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय. ज्यांच्या मनातून स्वप्नातून ही दरवर्षीप्रमाणे नवं मैदान नवं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा प्रणयचा हा लोअर फुलटॉस चेंडू, याला देखील पाठवलंय सीमारेषेच्या पार. अमर सर सांगतायत हा चौकार आहे, 4 धावा. मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक युवा उद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 132 धावा झाल्यात. विजयासाठी 133 धावांची गरज आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुमरे, अर्थातच आपण पाहतोय संघ मालक सन्माननीय पैलवान राजेंद्र भाऊ कडलक स्पोर्ट फाउंडेशन नवला कुमरे टीमला, तोरणा टायटन्स टीमला बनवायच्यात. तर शिवनेरी स्ट्रायकर टीमला मी पाहतोय पैलवान शेखर अण्णा शिंदे पाटील स्पोर्ट फाउंडेशन कामशेट, अर्थातच कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील 11 या संघानं, बाबा 11 आणि आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन या संघानं प्रतिस्पर्धी विरोधी संघाला टार्गेट सेट केलेला आहे.
तब्बल टार्गेट ठेवलेलं आहे 133 धावांचं. आता बघायचं मैदान याच्यामध्ये ते कसं कंप्लीट केलं जाईल. पहिल्या डावाची समरी किरण सर जर आपण पाहिली तर नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय स्वरांजन गायकवाड नॉट आउट आहेत. सुरुवातीला त्यांना नक्कीच जीवदान दिलं गेलं आणि त्यानंतर त्या जीवदानाचं मोठ्या इनिंगमध्ये त्यांनी ते कन्व्हर्जन करून दाखवलं. 21 चेंडू 64 वरती नॉट आउट आहेत. संग्राम शिंदे आयकॉन 14 चेंडू 33. ईश्वर मैदानावरती नक्कीच आपण पाहिलं ईश्वर यांना त्यांनी देखील 3 चेंडूंमध्ये 1 धाव. तर आकाश दाभाडे 11 चेंडू 31 धावा. बॉलिंग अनालिसिस पाहिलं सतीश बदल 1 ओव्हर 14. रोहित पवारच्या 2 षटकं 39 धावा. त्यांना देखील विकेट प्राप्त झाला नाही. मयूर नरवडे 2 षटकं हाताळली. पॉझिटिव्ह नक्कीच गोलंदाज म्हणून ते पुढे आले. त्यांनी 15 रन्स खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. परंतु त्यानंतर उमेश कदम 2 षटकं ते देखील महागडे 41 धावा. प्रणय सोरटे शेवटच्या ओव्हरमध्ये तो देखील महागडा 23 धावा. पहिल्या इनिंगमध्ये विजय सर 100 नक्कीच 32 बनल्या गेल्यात. परंतु या मैदानावरती आपण 140 चेस होताना पाहिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच मैदानामध्ये आता आव्हान तोरणा टायटन्स टीम समोर असेल की पॉवर प्लेच्या खेळामध्ये ते कशी सुरुवात करतात आणि मैदानावरती नक्कीच स्टार्ट कसा होईल यावरती या सामन्याचं समीकरण बरंचसं निर्भर जे असणार आहे. 132 बनल्यात 2 गडी बाद. 133 इज अ टार्गेट. 133 धावांचं आव्हान. थोड्याच वेळामध्ये आपण दुसरा डाव देखील मैदानावरती सुरू करणार आहोत. नजर राखून पहा, कुठेही जाऊ नका, पाहत रहा मावळ प्रीमियर लीग अर्थातच #MPL मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि खऱ्या अर्थानं सतीश भाऊ सातकर युवा मंच आयोजित मावळ प्रीमियर लीग सीझन 7. स्पर्धेची निमित्तानं आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांची आईस्क्रीम सुप्रसिद्ध आहेत. शर्मा A1 आईस्क्रीमचे मालक सन्माननीय अजयदादा पिंपळे देखील उपस्थित आहेत. आणि अगदी आपण पाहतोय एक चविष्ट आणि गोड रूपाची असणारी A1 शर्मा आईस्क्रीम आपण पाहतोय. त्यांची गाडी पण आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्यांना कोणाला ती चविष्ट आईस्क्रीम खायची असेल तिथे फक्त जे काही मूल्य आहे ते देऊन तुम्ही ती आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता. A1 ब्रँडेड आईस्क्रीम आहे ती. आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक चांगली क्वांटिटीची असणारी शर्मा आईस्क्रीम आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं देखील स्वागत करतो आम्ही. उपस्थित तमाम सर्व प्रेक्षक राजांचं मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतच खास वादे आम्ही सोमांजली. तमाम सर्व प्रेक्षक राजांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ किरण सर कंप्लीट झालेला आहे. धावफलकावरती 132 बनल्या गेल्यात. 133 चं टार्गेट. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि कमेंटरी बॉक्स आवाजामध्ये देखील परिवर्तन होईल. यानंतर ऐकूयात मावळ भूषण सुमित सोनवणे सर आणि अमोलजी कोंडबर सर यांना. धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्तानं अजयजी ओवाळ, अब्बूजी शेख यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये सतीश भाऊ सातकर मित्र परिवाराच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय असलम दादा गुळे रिगल 99 साऊंडचे मालक आदिदादा सातकर आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. जर नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहत असेल तर मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि सन्माननीय सतीश भाऊ सातकर यांच्या वतीनं मी मनापासून दिलेलं व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण पाहतोय सध्या मॅच जोरदार होणार आहे. 133 धावांचं टार्गेट आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील मावळ भूषण सुमितजी सोनवणे सर आणि अमोलजी कोंडबो सर. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय कोटेश्वरवाडी गावातील आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय गजानन भाऊ दाभाडे आणि त्यांच्या समेत पाहायला गेले तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं. अगदी पाहायला गेलं तर मित्र असा असावा, मित्र जिवलग जीव देणारा असावा आणि जिवलग मित्रबंधू सन्माननीय कार्तिकदादा दाभाडे आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. सतीश भाऊ सातकर यांच्यावरती नितांत प्रेम करणारा असंख्य मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेलेला आहे. राजू चाचा सातकर यांच्यावरती देखील असंख्य मित्रपरिवार या ठिकाणी जोडले गेलेला आहे.
स्पर्धेच्या निमित्तानं काही माता भगिनी देखील उपस्थित आहेत. त्या माता भगिनींचं देखील आम्ही स्वागत करतो. मनामनाच्या गाभाऱ्यात प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही ठेवतोय. झाशीची राणी तू, लेकरांची माय तू, आणि आपण पाहतोय संपूर्ण अतिथी मान्यवरांचं, सौभाग्यवती ताईंचं, मातेंचं मनपूर्वक स्वागत. अगदी आम्ही पाहतोय, फक्त आम्ही प्राइस तिथे सांगितलं नव्हतं, ते लावलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मावळभूषण, प्रसिद्ध फायनल सम्राट, आणि महाराष्ट्रभरामध्ये आता ज्यांचं नाव आपण प्रसिद्ध बैलगाडा क्षेत्रात पाहतोय, सन्माननीय नथुदादा दाभाडे यांच्या वतीनं स्वरंजन गायकवाड यांच्या खेळीसाठी तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस जमा झाले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांनी खेळ केला आणि त्या बक्षिसाची ताप त्यांना मिळाली आहे. ते बक्षीस उपाध्यक्ष साहेबांकडे जमा आहे. मॅच झाल्यानंतर स्वरंजन घेऊन जा. इथे आपण सेमीफायनल क्रमांक 2 देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना शिवनेरी स्ट्रायकरच्या संघाने स्कोर कार्डवरती धावा बनवल्या गेल्यात. 132 धावा इथे स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात आणि 133 धावसंख्येचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. तोरणा टायटन्स कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय मावळभूषण सुमित सोनवणे सर आमच्या समवेत जोडले गेलेत. इथे पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू वाईट आहे, अतिरिक्त धावेच्या मदतीने ते अकाउंट ओपन झाले आणि 1 धाव देखील आपण पाहिलं तर श्री गणेशा झालाय. 133 बनवायचे आहे आणि 133 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला सिक्सर किंग इथे मैदानाच्या आतमध्ये निलेश शेटे आणि त्याच्या समवेत विजयजी बधाले. इथे समोरच्या बाजूला आक्रमण झालंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय मावळ प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. सुमित सर इथे सुरुवात तर झाली आहे, युद्धाला सुरुवात झाली आहे. 133 बनवायचे आहे. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक, योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. टीज आहे गोलंदाजीसाठी गोलंदाज जात होता. स्ट्रायकिंग एंडला निलेश. फटका फसला होता. थर्डमॅन मध्ये मयूर बालगरे आहे. चुंडला कव्हर करतोय. एक सिंगल इथे आलेली आहे. 132 झालेले आहेत. 133 चा पाठलाग आता सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले गेलं तर दत्तात्रय गाड्यावरती पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर मात्र एक चौकार खेचला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट होतीये. 1 धाव आलेली आहे. विजय बधाले आणि दुसऱ्या बाजूला निलेश शेटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना आपण बघितलेली आहे. असं म्हणतात ना की पिच क्रिकेटमध्ये खेळत असताना फार मोठं नाव, मानाचं स्थान कधी मिळालं नाही, परंतु मानाचं स्थान मिळवायचं त्यांनी ओळखलं की फुल पिच क्रिकेटकडे आपण गेलं पाहिजे. परंतु हे फलंदाज जर मैदानावर उभा राहिले तर यांच्यासाठी या धावा अवघड अजिबात नाहीयेत. 6 वरती धावफलक आहे. ओ इथे काय ओ मयूर बालघरेचं कौतुक आहे. आता मयूर बालघरे देखील म्हणत असेल फटका विजयने इतक्या जोरात खेळला होता की माझ्या हाताला अक्षरशः मुंग्या आल्या आणि चेंडू थांबवला फक्त. नशीब बलवत्तर आहे प्रवीण शिंदे आणि दुसऱ्या बाजूला मयूर यांची दरी मात्र चेंडूने भेदली नाहीये. हा चेंडू वन बाउंडचा देखील इशारा आलाय. अमोल धावफलकावरती आपण पाहिले तर 6 आहेत. 132 झाले, 133 बनवायचे आहेत. धावा अवघड नाहीयेत. सातत्याने गेले 5 दिवस जर आपण जर पाहिलं तर सर या मैदानावरती धावा येताना पाहायला मिळाल्या. हा चेंडू पुन्हा आपण बघूयात. अगदी ऑन साईडला टर्न केल्या बॉलला लॉंग ऑनच्या दिशेने व्ही शेप मध्ये अधिक बॅटिंग तुम्हाला इथे करायची आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी प्रेक्षक आज मात्र इथे गर्दी करतायत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर मावळ प्रीमियर लीग वरती प्रेम करणारे, मावळ तालुका टेनिस क्रिकेट वरती प्रेम करणारे, सतीश भाऊ सातकर यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आज स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. परंतु इथे मैदानामध्ये काय निलेच्या रूपानं पहिला खिंडार संघाला पहिला मोरा डगावच्या आश्रयाला संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बलीची टाळी. टॉपचा विषय है क्वालिटी आपला टॉपचा विषय है क्वालिटी. थँक्यू. टीज आणि असं म्हणतात ना, काम करायचं तर टॉपचंच करायचं, काम करायचं तर क्वालिटीचंच करायचं.
आणि ते आज आपण पाहतोय क्वालिटी क्रिकेट काय असतं हे मात्र मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने आपल्याला दाखवलेलं आहे. आमच्या सगळ्या कमिटी मेंबरचं खऱ्या अर्थानं मी विशेष कौतुक करेल. खरोखरच या स्पर्धेच्या आपण पाहिलं ना की स्पर्धा जरी आपण पाहिले गेले तर सगळ्या तालुक्याला विचारात घेऊन आपण पाहिलं सगळ्यांच्या सहकार्याने आपण घेतली. परंतु मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिले गेले तर अध्यक्ष मनोजदादा दाभाडे असतील, उपाध्यक्ष बाळाभाऊ दामणकर, अमोलभाऊ जाधव, कार्याध्यक्ष संदीप परंडवाल, साजिदभाई तांबोळी, खजिनदार प्रवीणदादा शिंदे, सरचिटणीस दिनेश मालपोडे, सहखजिनदार अमित ठाकर, सचिव पराग औरंगे, निलेश ढगे, जयप्रकाश राऊत, गणेश मराठे, प्रणव भेगडे, गणेश वाल्मिकी, तानाजी काकडे, आशिष दाभाडे, उमेश कदम, धनराज पाटील, आकाश दाभाडे सचिव आहेत. सल्लागार कमिटी आपण पाहतो प्रशांत माळसकर, त्याचबरोबर विमल कौल सर आहेत. प्रसिद्धी प्रमुख सुमित सोनवणे आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अमोलभाऊ दाभाडे आणि ॲडव्होकेट अजय पिंपळे ही यावर्षी आपण पाहिले गेले तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारी सगळी कोर कमिटी यांची मेहनत अमोल आपण पाहिलं तर प्रचंड मोठी आहे. आणि त्या मेहनतीचा आणि त्या कष्टाचा खऱ्यातून मोल मी म्हणजे शब्दात सांगता येणार नाहीये. कारण आपण पाहतो कधी कधी परिवारालाही वेळ देणं शक्य होत नाही. हे मात्र या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो वेळ दिलेला आहे. आयुष्यात सगळ्यात महागडी गोष्ट कुठली असेल ना तर ती गोष्ट आहे ती म्हणजे वेळ आहे. ती वेळ कधी कोणाला देता येत नाही. आमच्या सगळ्या कमिटीमध्ये रात्रीच्या 12-12, 2-2, 3-3 वाजेपर्यंत या मैदानावरती ते जागलेले आहेत. सतीशभाऊ सातकर यांची मिळाली त्यांना 7 आहे आणि यांच्या साथीच्या जोडावरती मावळ प्रीमियर लीगचा 16 उभा राहिलेला आहे. हलक्याचा चेंडू इथे किल्ला पॉइंट मध्ये स्वरांचल गायकवाड थोडासा खूप लवकर कमिटमेंट झाला. 1 धाव आलेली आहे. डबल कवरती धावा आहेत 8 धावा. अमोलजी काय सांगाल ज्या प्रकारचे आपण पाहतोय सतीश भाऊ सातकर असतील, मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन सगळे पदाधिकारी आहेत, आमचे निलेश भाऊ खेंगले त्यांचा सगळा मित्र परिवार आहे, यांची जी मेहनत आहे कौतुकास्पद आहे. आपण जर पाहिलं तर गेले 15 ते 20 दिवसापासून आपण जर पाहिलं तर या मैदानावरती काम चालू आहे. आज आपण जर पाहिलं तर मावळ प्रीमियर लीग ही स्पर्धा दिवस क्रमांक 6 अंतिम दिवसामध्ये पाहतोय. असं म्हटलं जातं ना सर, याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण व्हावं गोड. आणि हा शेवटचा क्षण इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सतीश भाऊ सातकर असतील, अध्यक्ष मनोजदादा दाभाडे असतील, खजिनदार पविदादा शिंदे असतील, उपाध्यक्ष बाळाभाऊ दामणकर असतील, अमोलभाऊ जाधव असतील आणि संपूर्ण असोसिएशनची कोर कमिटी आहे. मेहनत इथे या लोकांनी घेतली, या मंडळींनी घेतली आहे. आणि तदनंतर हा देखना सोहळा आपण जर पाहिला ना, सतीश भाऊ सातकर मित्रपरिवार आणि मुख्य व्यासपीठावर देखील आपण पाहतोय सतीश भाऊ सातकर मित्रपरिवार देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं ना ट्रॉफी आहे सर. आज त्या ट्रॉफीसाठी आपण पाहिले ना गोल गोल फिरते आणि सामने देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या क्रीडा नगरीमध्ये आपण जर पाहतोय या 2 संघादरम्यान युद्ध इथे मैदानाच्या आतमध्ये टार्गेट सेट केलं आहे, पाठलाग चालू आहे. सुमित सर, अगदी तुम्ही योग्य उल्लेख केला की व्यासपीठावरती सगळे दर्दी प्रेक्षक आहेत. तानाजी काकडे आलाय आणि तानाजीला आडव्या हाताने घेतलाय, झेंडू पाठवलाय मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. MPL चा सिक्सर, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. मग कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुनीला इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 14 धावा. दुपारच्या सत्रामध्ये मैदानावरती उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि सतीश भाऊ सातकर मित्रपरिवारच्या वतीने इथे सहर्ष स्वागत आहे. आणि सगळ्या प्रेक्षक राजांचं स्वागत देखील झालंय. MPL चा आलाय बहारदार चौकार आहे. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. थँक्यू डीजे. आणि आपण बघूया स्कोर बोर्ड कडे. आता आम्ही पुन्हा तुम्हाला इथे घेऊन जाईल. 18 वरती धावफलक आहे तोरणा टायटन्स. दुसऱ्या बाजूला शिवनेरी स्ट्रायकर्स 132 झाल्या. 33चं टार्गेट सेट केलेलं आहे. आकाश गायकवाड आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेला आहे. तानाजी काकडे बॉलिंग ट्रॅक वरती पुढे जात तयार. धीम्या गतीचा बॉल होता, थोडीशी फ्लाईट दिली बॉलला. स्वरांजल गायकवाड अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने लवकर चेंडूवरती येण्याचा त्याचा प्रयत्न होता. आणि आता मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहे स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 19 धावा.
39 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 114 बनवायचे आहेत. तानाजी काकडे 5व्या पर्वामध्ये आपण या खेळाडूला उपविजेता होताना बघितलेलं आहे. आज सेमीफायनलची लढत तो खेळतोय. राजेंद्र भाऊ कडलक त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला कुमार यांच्या मालकीचा संघ इथे बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूने आपण पाहिले गेले तर त्यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये मयूर पालघरे खूप चांगलं अग्रेशन दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिलवान शेखर अण्णा शिंदे पाटील त्याचबरोबरीने कुमार कृषीदादा प्रवीण शिंदे पाटील यांच्या मालकीचा संघ शिवनेरी स्ट्रायकर्स इथे मात्र फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 19 वरती धावफलक आहे. 38 चेंडू 114 बनवायचे आहेत. अमोल सर काय सांगाल, पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं परंतु मोठे फटके देखील खेळायचे. पार्टनरशिप तर इथे गरजेचीच आहे सर, परंतु इथून पुढे आता एक इतिहास लिहायचा, एक इतिहास रचायचा आहे आणि संघर्ष करायचा आहे. आणि संघर्षाला इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर सुरुवात झाली आहे. एक बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केला गेला. अगदी बाउंड्री लाईनवरती आपण जर पाहिलं तर चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे गेला, आलाय चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. कोणी बी बादशाह इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर विजयच्या बॅट मधून आपण पाहिले तर आलेला हा चौकार आहे. तानाजीवरती आक्रमण आहे. 23 वरती धावफलक गेअर शिफ्ट केलेला आहे. त्यांना माहिती आहे ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही तितकाच गोड होतो. सुरुवात चांगलं होणं गरजेचं आहे. तानाजी तयार. मोठा फटका खेचून मारलाय इथे मिड विकेट मध्ये. खतरनाक सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर सुनीलांना शेळके दादा एक नंबर. सुनीलांना शेळके दादा एक नंबर. थँक्यू. डीजे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे विजयदादा सातकर, ओंकारदादा तिकोणी, संभाजीदादा शेळके, सूरजदादा सातकर, कल्पेशदादा काजळे, अर्जुनदादा काटकर, सोनदादा आगळमे, प्रतीकदादा सातकर आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. पवन मेडिकलचे मालक सन्माननीय पवनदादा ढोरे आपण देखील उपस्थित राहिलात. मावळ प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओ टू यू कॉम्बॉक्स. सर स्कोर कार्डवरती 29 धावा बनवल्या. ज्यावेळेस षटकार मारला त्यावेळेस तुम्ही देखील कॉमेंट्री बॉक्स मधून खतरनाक आणि इथे आता खतरनाक सुरुवात करायला देखील सुरुवात केली आहे. 29 धावा आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये आज इतिहास लिहिला जाईल का? नवला कुंभरे संघाकडून इतिहास नेहमी आपण जर पाहिले तर लढणाऱ्याचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधीच लिहिला जात नाही. आज इतिहासाची पुनरावृत्ती इथे MPL 2026 मध्ये सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये होईल का? सुमित सर काय सांगशाल आता? तुम्ही म्हणेल ना की आपण पाहिले गेलं तर ज्याचा तुम्ही उल्लेख केला अगदी योग्य तुम्ही उल्लेख केलाय. क्रिकेट मधला इतिहास आणि इतिहास कुठलाही असू द्या, रडणाऱ्यांचा इतिहास कधी वाचला जात नाही आणि ऐकलाही जात नाही. इतिहास लढणाऱ्यांचा वाचला जातो, ऐकला जातो. आज लढायचं आहे आणि तो लढा मैदानामध्ये सुरू झालेला आहे. समीकरणाकडे आपण बघूया थोडस. आता 29 वरती धावफलक आहे. 2 षटकं संपली आहे. 36 चेंडू 104 बनवायचे आहेत. गोलंदाजाला कंट्रोल तर आणणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर ही जोडी आहे ना, ही की फॅक्टर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. संग्राम शिंदे संघातील आपण पाहतोय आयकॉन. आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार असणार आहे. समोर मात्र सांगलीचा आपण पाहतोय असणारा खेळाडू, सांगलीचा सितारा आज या मावळ नगरीमध्ये दाखल झालाय आणि तो का दाखल झालाय हे मात्र आज आपल्याला पाहायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिले गेले तर त्याला उत्तर देण्यासाठी आकाश गायकवाड आहे. नाव आकाश आहे. आकाशाप्रमाणे कामही करायचे आज. लोअर फुल टॉस होता हलक्या हाताने. या वेळेस आपण पाहतोय कट ड्राईव्ह केले बॉलला. डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत घेतली जाते. एक सिंगल, एक धाव आली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 30 धावा आहेत. 35 चेंडू 103 धावा जिंकण्यासाठी अजून बनवायचे आहेत. अमोल सर असं म्हणतात ना, संतांनी सांगितले केल्याने होते आणि केलेची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी याच मैदानावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीये.
सर आपण जर पाहिलं तर इथे अशक्य असं काहीच नाही. असं म्हटलं जातं ना, आयुष्याच्या पटलावरती क्रिकेटच्या मैदानावरती जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना तोपर्यंत कधी हार मानायची नाही. आणि इथे लढायचंय, इथे हार मानायची नाही. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय संग्राम शिंदे, आयकॉन खेळाडू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यष्ट्यांच्या लगत अगदी जवळ यष्ट्यांना चिटकून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश दाभाडे, मावळचा वंडर बॉय. मागं बॅकअप साठी आपण पाहिलं तर पविदादा शिंदे देखील पाहतोय. आज इथे लढायचंय. लढावच लागणार आहे, कारण आपण पाहतो ना क्रिकेट हा खेळ नाही तर जगभरातील कोट्यावधी लोकांचा आज त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे. वाह, काय फटका आहे, इनसाइड आउटचा फटका मैदानामध्ये पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगावलाय टोला आणि विजय बधाले नावाचा आहे बोलबाला. हा चौकार, 4 रन. चौकार तर मात्र मैदानाच्या मध्ये आलेला आहे. 4 धावा आपण पाहतोय ते मैदानामध्ये आल्या. स्कोरबोर्ड वरती आता 34 चेंडू अजून शिल्लक आहेत, 99 बनवायचे आहेत. चर्चा आपण करतो तो कोट्यावधी लोकांच्या जीवनाचा जीवनशैलीचा एक भाग बनली मैदानात क्रिकेट बनलाय. खेळाडू पासून तर त्यांनी सांगितलेल्या प्रेरणादायी विचारांपर्यंत क्रिकेट एक फक्त चाहत्यांना प्रेरित करणाऱ्या विचारांनी भरलेला आहे. आज हा तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. संग्राम पुढे तयार आहे. आखूटा बॉल खेळताना प्रयत्न, फटका फसलाय. प्रणव हेगडे आला, याला हीच विकेट महत्वाची होती आणि ती विकेट मात्र आली आहे. मैदानामध्ये बधाले बाद होतोय विजय बधाले. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सर विजय बधालेच्या विकेटसाठी प्लॅनिंग केलं होतं. इथे बाबा आमटेंची एक मला सुंदर ओळ आठवते, भान ठेवून योजना आखा आणि बेफान होऊन त्या अंमलात आणा. इथे भानही ठेवलंय आणि बेफान होऊन त्या अंमलात देखील आणल्या जातात आणि विकेट इथे प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय. संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन झालंय आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर धावा बनवल्या गेल्यात. 34 धावा आहेत, 2 बॅटर बाद आहे. सर इथून पुढे आता अजून संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आता इथून पुढे सुरुवात होईल. तर मी म्हणेल विजय तो मिळवायचा है ना. गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है, जिन हालातों ने पटकाए जमीन पर उन्हें उठकर जवाब देना अभी बाकी है. वक्त को करने दो अपनी मनमानी, मेरा वक्त आना अभी बाकी है. चल रहा हूं मंजिल के सफर में, मंजिल को पाना अभी बाकी है. आणि मंजिल मिळवायचंय, यश मिळवायचंय, फायनल पर्यंत पोहोचायचंय. तर ही मॅच दोन्ही संघासाठी तितकीच महत्वाची असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय मैदानामध्ये तयार असणार आहे. षटक क्रमांक अगदी संग्राम आयकॉन इथे गोलंदाजी करतोय आणि मैदानामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी, दर्दी प्रेक्षक आज गर्दी करतायत. या गर्दीबद्दल देखील मला काही वाक्य आठवले, या चेंडूनंतर आपण त्याचा उल्लेख करूयात. परंतु नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे झालेला आहे गुरुदेव परांडे. आज गुरुदेवला स्वतःला सिद्ध करायचं मित्रांनो. गुरुदेव स्ट्रायकिंग एंडला, समोर मात्र संग्राम. टप्प्याचा बॉल होता, लेग ब्रेकचा वापर इथे केलाय. टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता. बॅट आणि बॉल मधला संपर्क तर नाहीये, हा चेंडू पूर्णपणे दाटवलाय. अमोल सर, गुरुदेव आणि आकाश असं म्हणतात ना की आज आपल्याला कोणी ओळखत नाही, त्यासाठी तुम्ही स्वतःला इथे सिद्ध करा. हे मावळकर तुम्हाला प्रसिद्ध करून ठेवल्याशिवाय राहणार नाहीये. हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि आज म्हणून ते गर्दी करतायत. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आता आकाश आणि गुरुदेवला इथे मंजिल हासिल करायची. सर तुम्ही मंगाशी देखील मंजिलचा इथे उल्लेख केला आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो बहुत गलत बात है. इथे प्रयत्न करावेच लागतील. सामना देखील महत्वाचा आहे. मावळच्या मानाची सन्मानाची अभिमानाची आपली MPL आज इथे दिवस क्रमांक 6 मध्ये आपण पाहतोय आणि सेमीफायनल क्रमांक 2 महत्वाचा सामना आहे. मंजिल क्या है, रास्ता क्या है, हौसला है तो फासला है आणि तो फासला गाठायचा. इथे मोठा फटका उंच गेलाय, लंगण मधून मैदानामध्ये खेळाडू आलाय चेंडूच्या खाली, टिपला जातोय झेल आणि संपलाय. आता मात्र इथे काय बघायचंय ओव्हर स्टेपिंग साठी मात्र इथे तिसऱ्या पंचाकडे पाठवलंय का अमर सर? यस, तिसरे पंच आपण पाहतोय ते निर्णय घेणार आहेत आता. ओव्हर स्टेपिंग साठी इथे चेंडू उंच तर जरूर गेला होता. ओव्हर स्टेपिंग आपण पाहतो ना, क्रिकेट म्हटलं की अमोल सर क्रिकेटच्या
नियमांची चौकट आखून देणाऱ्या सकारात्मक खेळाला क्रिकेट म्हटलं जातं. आणि क्रिकेट इतका लोकप्रिय का होत जातोय, मी नेहमी वाक्य सांगत असतो. तुम्ही मेसी देखील ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आला, महाराष्ट्रकरांनी भरभरून जे प्रेम दिलं त्याला देखील विचारण्यात आलं की क्रिकेट इतका लोकप्रिय का आहे. फुटबॉलमध्ये क्रेज आहे, फुटबॉलमध्ये क्राऊड होतं, परंतु क्रिकेट इतकं लोकप्रिय होत नाहीये. त्याने खूप सुंदर उत्तर दिलं. क्रिकेट हा डिसिप्लिन लोकांचा खेळ आहे, क्रिकेट हा शिस्तप्रिय आहे, म्हणून क्रिकेट लोकप्रिय आहे. अगदी जर आपण पाहिलं तर क्रिकेट ह्या खेळाची चर्चा सातत्याने आपण जगभर देखील पाहतो. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये बॅटर बाद आहे. फेअर डिलिव्हरी. सर क्रिकेटवरती नक्की देखील आपण चर्चा करत होतो. आता आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये आपण जर आपल्या तालुक्याचा जरी विचार केला ना, तर आपल्या मावळ तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती खेळलं जाणारं हाफपिच टेनिस बॉल क्रिकेट. तदनंतर गेली 7 वर्षापूर्वी एक रोपटं लावलं गेलं. 9 वर्षापूर्वी 8 ते 9 वर्षाचा काळ असेल, त्या वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं आपण जर पाहिलं तर ते लावलं गेलं. आणि तदनंतर आज 8 ते 9 वर्ष झालं आपण जर पाहिलं तर मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर कामकाज करताना पाहायला मिळालंय. पर्व 7 मध्ये MPL. धन्यवाद अमोलजी कोंडबोळ सर. अगदी पाहिलं घेत आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मावळ प्रीमियर लीग हे नाव गाजतंय. आणि उत्तम उदाहरण आम्हाला पाहायला मिळतंय मुळशी तालुक्यामधनं. वैभवदादा झरे, गणेश भाऊ जाधव आणि तेजसदादा भिंताडे ही स्पर्धा पाहण्यासाठी खास मुळशी तालुक्यामधून आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओटीयू कॉम्बॉक्स. धन्यवाद. प्रत्येक अतिथींचा आपण पाहतोय सध्या मावळ प्रीमियर लीग मध्ये लक्ष लागलेलं आहे. आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये बघायचं, एका पाठोपाठ एक फलंदाज तर मैदानामध्ये बाद होताना देखील आपल्याला जे पाहायला मिळतात. धापलकावरती 34 आहेत, 30 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 99 बनवायचे आहेत. 30 चेंडू 99 धावा हे समीकरण. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. वाईड बॉलची गोष्ट इथे मैदानामध्ये जरूर असेल. एका बाजूने आकाश गायकवाड आहे तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार आहे. रोहितला आज पवारची पॉवर दाखवणं गरजेचं आहे अमोल. इथे पॉवर तर मैदानाच्या आतमध्ये आज दाखवावीच लागेल. दमखम इथे मैदानाच्या आतमध्ये आज इथे दाखवायचा आहे. आणि दमखम दाखवायला आपण जर पाहिलं तर आकाश इथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. आलाय MPLचा खणखणीत चौकार. सर पॉवरचा तुम्ही उल्लेख केला आणि इथे पॉवरफुल चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. खूप चांगला स्ट्रोक होता यावेळेस. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा बदलाव तो मात्र वारंवार जो होणार आहे. धापलकावरती 39 आहे. 29 चेंडू अजून शिल्लक आहेत, 94 अजूनही बनवायचे आहेत. पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन, त्याचबरोबर पाहिलं तर बाबा 11 स्पोर्ट फाउंडेशन, या टीमचे मॅनेजर आपण पाहिले तर अमित ठाकर, या सगळ्यांना आपण पाहिलं तर जरूर आपण पाहतोय मैदानामध्ये डगआउटमध्ये बघतोय सपोर्ट करतायत. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो स्वरांजल गायकवाड आहे. स्वरांजल गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो तयार असतील. संघाचे कॅप्टन आहेत. बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. 66 धावांची इनिंग स्वरांजल कडून आपण जी बघितली आहे. 29 चेंडू 94 हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. षटक क्रमांक मैदानामध्ये बघायचं आहे, अगदी 4थं षटक. हा चेंडू वाह वाह काय चेंडू टाकलाय. मी म्हणेल फलंदाजाला फॉलो केलं, फलंदाजाला रीड केलं. अचूक टप्पा स्वरांजल गायकवाडचा आपल्याला पाहायला मिळाला. 28 चेंडू 94. मी म्हणेल हे डॉट बॉल आहेत अमोल सर. कुठंतरी बॅटिंग टीमला मात्र दूर घेऊन जाणार आहेत विजयापासून. इथे पुन्हा एकदा चेंडू बहारदार आहे. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक डॉट बॉल. सुमित सर आपण जर पाहिलं तर दबाव दडपण प्रतिस्पर्धी संघावरती देखील पाहायला मिळेल. अगदी खेळपट्टीवरती सर आपण पाहिले ना थोडेसे ब्लॅक स्पॉट देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज खेळपट्टी जर पाहिली तर गोलंदाजांसाठी देखील पूरक खेळपट्टी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल होता. यावेळेस सफल झाले, जागा बनवली, हुक केले बॉलला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर, 6 रन. षटकार मैदानाच्या मध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण मैदानामध्ये बघतोय. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती आता धावफलक पुढे जाईल.
45 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 3 बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 26 चेंडू. इथे पहा पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. प्रणव भेगडेला आपण पाहतोय आणि ठोकलाय खानखनी षटकार. 6 रन. षटकाराच्या मदतीने इथे स्कोर कार्ड मध्ये देखील बदल झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. संघाची अर्धशतकी खेळी कंप्लीट झाली आहे. 51 धावा आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. दिनेश भाऊ देखील आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत ॲज अ स्कोरर म्हणून. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना 51 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. मावळ तालुक्याच्या मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा देखील आपण पाहतोय. मावळचे दमदार आमदार सुनील शेळके प्रस्तुत मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर मित्र परिवार यांच्या माध्यमातून केले गेलेले हे आयोजन आणि नियोजन या ठिकाणी संपन्न होतंय. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण व्हाव गोड आणि इथे मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये तो शेवटचा क्षण देखील पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा फटका उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक ईश्वर डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. टिपलाय झेल. बिग विकेट गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे आकाश गायकवाड बाद आहे. सुमित सर इथे पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तर ज्या प्रकारची पडझड आपण पाहतोय अमोलजी आपण उल्लेख केला. पडझड फार मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळते. पडझड होऊन मात्र चालणार नाहीये. तुम्हाला जर जिंकायचं आहे तर मात्र इथे लढणं गरजेचं आहे. बघायचं मैदानामध्ये थोडासा आपण पाहतो वेळ इथे जरूर घेतला जातोय. प्रत्येक गोष्टीसाठी आपण पाहतोय असं म्हणतात ना की स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असते. पूर्वतयारी फार महत्त्वाची असते. तुम्ही असं कधी होणार नाही अमोल की तुम्हाला उद्या परीक्षेला जायचं आणि तुम्ही मग आज अभ्यास केलाय. तर तुम्हाला जर उद्या परीक्षेला जायचं आहे तर तुम्ही वर्षभर त्याची तयारी करणं गरजेचं असतं. प्रत्येकाचं एक ड्रीम आहे की मावळ प्रीमियर लीगमध्ये आम्हाला जिंकायचं आहे, चॅम्पियन म्हणून मात्र मिरवायचं आहे. आज ते ड्रीम कोणाचं पूर्ण होणार याकडे देखील लक्ष असणार आहे. परंतु सर सकाळी देखील मी उल्लेख केला एक नवा चॅम्पियन आता MPL ला मिळणार आहे. एक नवा विजेता कॅप्टन देखील आता MPL 2026 मध्ये देखील आपल्याला इथे पाहायला मिळेल. बराचसा प्रेक्षक राजा देखील आज मैदानावरती उपस्थित आहे. हे मावळचे सर्व गर्दी प्रेक्षक आहे आणि सर्व प्रेक्षक राजांचं देखील व्यासपीठावर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून सातत्याने मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेचे सहआयोजक सतीश भाऊ सातकर यांच्यावरती प्रेम करणारा बराचसा मित्र परिवार देखील उपस्थित आहे. सर्वांचं देखील मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये इथे मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. ठीक. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो खऱ्या अर्थानं पाहिलं गेले तर मावळ भूषण सुमितजी सोनवणे सरांचे लाडके मेहुणे सन्माननीय सतीशजी कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादा या व्यासपीठावरती आपलं शुभागमन आहेत. मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहेत. मावळ प्रीमियर लीगचा थरा रंगला जातोय. प्रेक्षकांची गर्दी वाढली जाते. मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. अजून काय पाहिजे या मावळ प्रीमियर लीगकरांसाठी? एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. मॅच रंगली गेली आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया सुमित सरांकडे. धन्यवाद किरण. आणि आपण पाहतो आता गोलंदाजीसाठी गोलंदाजाचं समीकरणाकडे देखील आपण थोडंसं वळणार आहे. आणि समीकरण आपण पाहतो 24 चेंडू 82 ची गरज आहे. 24 गेंदे और जीतने के लिए अभी भी 82 रनों की जरूरत है. इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले पुन्हा मागे घेतलेला आहे. मात्र ऑफिशियल पंच अमर साठे सर, संजय भालेराव सर, विशेष आपण पाहिले तर महाराष्ट्रातील नवे तर भारतातील अग्रमानांकित स्पर्धेमध्ये आपण यांना पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. दरवर्षी आपण पाहिलं तर यांना स्पेशल इन्व्हिटेशन आपलं मावळ प्रीमियर लीग साठी असतं की आम्हाला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं नाहीये तर चांगलं शिस्तप्रिय क्रिकेट आम्हाला खेळायचं आहे. लढा इथे मैदानामध्ये होणार का? लढा करायचा आहे. रोहित पवार आज मात्र संधी मिळाली आहे. संधी मिळून चालत नाही. संधीचं सोनंही करावं लागतं. संकट फार मोठं आहे. यावेळेस लेग ब्रेकचा वापर श्रेयस आंबलडिगे आपण पाहतोय मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. दाफलकावरती आपण पाहिले गेले तर 51 धावा आहेत. 23 चेंडू 82 ची गरज आहे अजूनही. ते 20 चेंडू आणि 82 ची गरज आहे. सर इथे एखादा चमत्कारच आता इथे मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. इथे पहा पॉइंटला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ईश्वरला देखील आपण पाहतोय. स्कोर कार्ड आपण जर पाहिले तर जाऊन पोहोचेल. 52 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये
देखील प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. इथे जबाबदारी आता एखाद्या खेळाडूला इथे घ्यावी लागेल. जबाबदारीचं ओझं इथे मैदानाच्या आतमध्ये आता खांद्यावरती घेऊन इथे मिरवावं लागेल. जबाबदारी स्वीकारवी लागेल सुमित सर. नक्कीच आपण पाहतो ना, कुठली तरी जबाबदारी घेतली तर यावर्षी जर मावळ प्रीमियर लीगची जबाबदारी कोणी घेतली असेल तर आदरणीय सतीश सातकर यांनी ती जबाबदारी घेतली आहे. पुढे सरसावत पहिलाच बॉल आल्या आल्या तडाखा ठेवून दिलाय. हा तडाखा नव्हता मयूरचा, हा धूम धडाका होता. षटकार सारण अगदी धूम धडाका देखील इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मयूर नरवडेच्या बॅट मधून आगामी काळामध्ये देखील याही खेळाडूने या मावळीच्या क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर एक बाईक देखील या खेळाडूने पटकवली. हा देखील मावळचा नवीन बायकर मॅन आहे आणि त्याच्या बॅट मधून इथे मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका देखील पाहायला मिळाला. षटकार येतोय. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतो ना. संकट असं म्हणतात ना, चंद्रमग हा काही काळ दिसतो, काही दिवसाने मात्र तो दिसेनासा होतो. तसा मात्र तो पुन्हा चमकतो. सूर्य बघा रोज उगवतो, सायंकाळी तो मावळतो तो, परंतु तो पुन्हा उगवतो. हा चेंडू वाईट बॉल आहे. नदीला पावसामध्ये पूर येतो, उन्हाळ्यामध्ये ती नदी कोरडी पडते, ती पावसामध्ये पुन्हा भरभरून वाहते. संकट देखील अशीच असतात. संकट येतात परंतु ती संकट जाण्यासाठी येत असतात. परंतु मैदानामध्ये आज हे संकट आलंय ना बॅटिंग टीम वरती, ते संकट मात्र दूर करायचं आहे आणि ते संकट दूर करण्यासाठी मी आलोय हे सांगतोय मयूर नरवडे. मयूरच्या बॅट मधून चौकार 4 रन. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक योद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर यांचा सनसनीत चौकार. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक होता. अमोल काय सांगाल, जे संकट आहे ना ते संकट दूर करायचंय. आपण पाहतो आयुष्यामध्ये उतार चढाव असतात, परंतु उतार चढाव हे आपल्याला दूर करायचे असतात आणि ते उतार चढाव दूर करण्यासाठी तिथे मयूर मात्र बॅटिंग करतोय. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू वाईट अतिरिक्त धावे. पवी दादाचा बॅकअप देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथे सर संघर्ष करायचा आहे. अगदी आपण जर पाहिलं तर तुम्ही संकटाचा उल्लेख केला. संकट येतील परंतु तुमच्या संकटाला पण म्हणा अरे बुलाती है मगर जाने का नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये या संकटावरती मात करायची, इथून यशाचा मार्ग देखील काढायचा आहे आणि तो मार्ग देखील काढावा लागेल. इथे श्रेयसला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी बहारदार करताना देखील पाहायला मिळतोय. अगदी आपण जर पाहिलं तर आपल्या फिरकेच्या तालावरती इथे फलंदाजांना रोखण्यामध्ये यशस्वी या चेंडूवरती देखील पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आहे, उंच गेलाय, लॉंग ऑफला. तानाजी आहे चेंडूच्या खाली, टिपला जातोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं गेलं तर ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. सभापती कर्नाटकाचे मुख्य आयोजक आणि अशा व्यक्तीने एक अशी संकल्पना आणली की जी संकल्पना सत्यामध्ये उतरू शकते, हे संपूर्ण भारताला त्यांनी दाखवून दिलं. असे सभापती कर्नाटकाचे मुख्य आयोजक विषमवले सतीश भाऊ. 1 रुपया एंट्री फी, सिरीज साठी 4 व्हीलर कार, 3 टू व्हीलर बाईक, प्लेअर ऑफ द डे ला कूलर, असे विविध पारितोषिक ठेवून एंट्री फी फक्त होती 1 रुपया. अशी सभापती कर्नाटकाचे मुख्य आयोजक मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय प्रसन्नदादा ओझरकर यांचा शेवटी शुभागमन होत आहे. मी प्रसन्नदादा ओझरकर यांचं मावळ प्रीमियर लीग मध्ये मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो या आपल्या मावळ प्रीमियर लीगच्या या मुख्य व्यासपीठावरती आदरपूर्वक स्वागत आहे. अगदी आपण पाहतोय क्रिकेटसाठी एवढं मोठं व्यक्तिमत्व उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय बबनदादा कांबळे देखील उपस्थित आहेत, दिनेशदादा लालगुडे, विलासदादा शिंदे देखील उपस्थित आहेत आणि प्रसिद्ध फायनान्स सम्राट थार गाडीचे प्रसिद्ध फायनान्स सम्राट सन्माननीय किरणदादा पापड, अक्षयदादा पडवळ आपण देखील उपस्थित राहिलात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओटीयू कॉम्बॉक्स. तर नक्कीच आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आज ज्यांनी विशेष आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि मला वाटतं सध्या जे आपण पाहिलं गेलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे राजकारणाचे बिबुल वाजलेत
आणि बरीचशी धावपळ असताना देखील आज प्रसन्न ओझरकरांनी आपल्यासाठी स्पेशली मावळ प्रीमियर लीग, मावळकरांचं जे माझ्यावरती प्रेम आहे, मावळकरांबद्दल जी माझी आपुलकी आहे, त्याबद्दल प्रसन्न सरांनी स्पेशली आज वेळ काढला. प्रसन्न सर, आपलं पुन्हा एकदा आमच्या मावळ तालुक्यामध्ये मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, त्याचबरोबरीने सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा चालू असताना सामना मी पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. स्वरांजल गायकवाड गोलंदाजीसाठी आलाय. चालू असताना सामना एका बाजूने शिवनेरी स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला तोरणा टायटन्स. 18 चेंडू 69 धावा, हे समीकरण मैदानाच्या मध्ये. रोहित एका बाजूने, दुसऱ्या बाजूला श्रीकांत शेटे अर्थात पप्पू शेटे. हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहिलं तर उभं राहणं गरजेचं आहे आज. यावेळेस अपरकटचा फटका फसलाय. तानाजी आहे चेंडूच्या खाली. नाईस स्कॉट, विकेट. रोहित पवार बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांची बळीची टाळी. टॉपचा विषय है क्वालिटी क्वालिटी. थँक्यू. आज आपण पाहिलं तर प्रसन्न ओझरकर सरांना समवेत आदरणीय उद्योजक गणेशजी सावळे, त्याचबरोबर रोहनजी बोडके या दोन्ही मान्यवरांचं देखील आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचंही मावळ प्रीमियर लीग मध्ये मी मनपूर्वक आदरपूर्वक त्यांचं सगळी स्वागत करतो. हा एका बाजूने ज्या प्रकारची पडझड मैदानाच्या मध्ये जी सुरू आहे, ही पडझड कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये पुढे बघायचं. यावेळेस आता थोडस संकटांचं घेरं आपण पाहतोय, मात्र नक्कीच फलंदाजांच्या डोक्यावरती घेरं घालतंय. स्कोरबोर्डकडे आपण पाहिले गेले तर अक्षरशः थोडीशी मात्र शांतता आहे. 64 वरती धावफलक, 17 चेंडू 69. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न उमेश कदम यांचा राहिला. स्वरांजल गायकवाड असं म्हणतात ना, आपण पाहिले गेले तर क्रिकेट जेव्हा तुम्हाला सगळं काही संपलं असं वाटत असेल, तेव्हा इतक्या जिद्दीने पेटून उठायचं की नव्याने प्रयत्न करायचे की आपल्या पराभवाची वाट पाहणाऱ्या लोकांनी देखील ज्यावेळेस आपण विजय संपादित करू ना, त्यावेळेला आपल्यासाठी सन्मानाने उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय अगदी फक्त टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये स्वरांजल गायकवाडची. आपण पाहिलं तर कंट्रोल खूप चांगलं दाखवलंय स्वरांजलने. 2 चेंडू टाकले आणि दोन्ही चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलेले आहेत. 64 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्यात. आता इथे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक इथे करावं लागेल. आणि इथे उमेशच्या बॅट मधून कमबॅक झालंय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. MPL चा खणखणी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. त्यांनी कसली कंबर, सुनीलांना शेळके दादाची कंबर, सुनीलांना शेळके दादा. सर इथे कमबॅक आता केलं जाणार का? कारण की उमेशच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये फसलाय स्वरांजल गायकवाड. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी वळताना देखील पाहायला मिळाला आणि थेट आकाश दाभाडे यांच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. डॉट बॉल आहे. अनिर्धाव स्वरूपाचा चेंडू जरूर आलाय. धावफलकावरती आता 70, 13 चेंडू 63 ची गरज आहे. यास ते दिल्ली बहुत दूर आहे. ओ काय मनगटी पॉवर दाखवली उमेश कदमने. वा, चेंडूला फक्त वळवला नव्हे तर चौकार वसूलही केलाय. 4 रन. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक युवा उद्योजक माननीय श्री सतीश भाऊ सातकर. स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचा शुभागमन होतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या परिसरामध्ये मावळ तालुक्यामध्ये त्यांनी त्यांच्या नावाने आपल्या व्यवसायामुळे त्यांची ओळख झाली. अगदी पाहिलं गेलं तर होमसाईड डेकोरेटरचे मालक सन्माननीय सोनादादा किंगले आपण देखील उपस्थित राहिलात. आपलं देखील स्वागत. तन्मयदादा दाभाडे आपण देखील उपस्थित राहिलात. आपलं देखील स्वागत. या काणेनगरीला उद्योगपती बनवण्यामध्ये ज्यांचा हातभार राहिलेला आहे, काणेनगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय दिनकर दादा सातकर आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. दादा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. OTU कॉम्बॉक्स. खूप चांगले आपण पाहिले गेलं ज्या प्रकारे बॅटिंग कडून आपण पाहिलं जेवढं पाहिजे अपेक्षित धावा होत्या, ज्या प्रकारचे स्ट्रोक येणं गरजेचं होतं
ते फटके अद्याप तरी अजून मात्र आलेले नाहीयेत. अमोल आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये वेळ बदलवणं गरजेचं आहे. तुम्हाला पहा वेळ प्रत्येकाची येते, परंतु तुम्ही लढणं तिथे गरजेचं आहे आणि तो लढा मैदानामध्ये तुम्हाला मोठा करायचा. एक एक प्रयत्न तुमच्या संघासाठी विजयाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे, कारण सामना संपलेला नाही. अजूनही 12 चेंडू आहेत, 59 बनवायचे आहेत. श्रेयश तयार असेल. हो, इथे लेग ब्रेकचा वापर इथे जरूर केलाय. पाय चालले होते जरूर इथे श्रीकांत शेटे यांचे, परंतु आता मी म्हणेल थोडेसे खांदे फलंदाजांचेही झुकलेत अमोल. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर वेळ बदलताना देखील पाहायला मिळते, कारण की एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि तो स्टार्ट देखील गरजेचा होता. तो स्टार्ट इथे मैदानाच्या आतमध्ये क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंभऱ्या संघाला मिळाला नाही. इथे पराभव स्वीकारा. इथे आज पराभव जर झाला तर इथून पुढे पुन्हा एकदा 1 वर्ष या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे इथे तुम्हाला वाट पाहावी लागेल. इथे तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय सोपवला गेलाय. वाईटसाठी आपण जर पाहिलं तर तिसरे पंच निर्णयाची प्रतीक्षा इथे मैदानाच्या आतमध्ये असेल की प्रोलिंग. सुमित सर आपण जर पाहिलं तर मावळ प्रीमियर लीग 2026 प्रेक्षक राजांची देखील मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं दिनेश भाऊ सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफेर बाजूस प्रेक्षक राजा हे मावळचे दर्दी प्रेक्षक आहे आणि मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहिलं तर सातत्याने सकाळच्या सत्रापासून सतीश भाऊ सातकर आणि मावळ प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर भाऊंवरती प्रेम करणारा बराचसा मित्र परिवार देखील उपस्थित आहे. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर याच ठिकाणी मावळ प्रीमियर लीग आज या क्रिकेटच्या स्पर्धेवरती आपण पाहिलं तर संपूर्ण मावळ तालुक्यातील खेळाडूंना न्याय देण्याचं काम मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने जे केलं जात आहे त्यासाठी आपण पाहिलं गेलं तर काणेगावचे माझे आदर्श उपसरपंच सतीश भाऊ सातकर यांच्या वतीने यांचा सन्मान या ठिकाणी निश्चित मुख्य व्यासपीठावरती फेअर डिलिव्हरी जर आपण पाहिलं तर नक्कीच मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. तर मी आमचे दोन्ही मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सतीश भाऊ सातकर यांना विनंती करतो की हे प्रेक्षकांचं प्रेम आहे जे आपण कमवलेलं आहे, तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या सतीश भाऊ सातकर आणि अध्यक्ष मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मनोज दादा दाभाडे आपण सन्मानाचा स्वीकार करा. आणि यावेळेस चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय साखरनगरीचे उद्योजक व्यक्तिमत्व सन्माननीय आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन गोल्डन विंग्स हॉटेलचे मालक सन्माननीय प्रीतमदादा लालगुडे आपण देखील उपस्थित झाला. स्वागत. अशोक शेठ मुंगसे, अशोक शेठ गवारे आपण देखील उपस्थित आहात. स्वागत. ओटीव्ही कॉम्बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा कोणाचा बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि मैदानाच्या मध्ये बघायचं धावफलकावरती आता शेवटचे 8 चेंडू जे आहेत 53 धावा. आता मात्र फलंदाजांचा कॉन्फिडन्स आपण पाहिलं तेवढा हाय नाहीये, कारण आज सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं अमोल सर विदाऊट आयकॉन खेळतायत. ही देखील गोष्ट फार महत्वाची असते, कारण आयकॉन टीम मध्ये असणं. ओ खेचून मारलाय यावेळेस. मी म्हणेल श्रीकांत म्हणत असेल लेट पण थेट आलाय का, परंतु आलाय हे महत्वाचं आहे. चेरन फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. थँक्यू. 86 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. सर आपण जर पाहिलं तर विदाऊट आयकॉन खेळता तुम्ही उल्लेख देखील केला. इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी इथे आयकॉन हा इम्पॅक्ट देखील इथे पडला असेल, कारण की प्रतिस्पर्धा देखील संघामध्ये आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू देखील पाहायला मिळाला. परंतु क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंभरे आज गावातील 10 खेळाडू अगदी एका गावातील खेळाडू आहे आयकॉन विदाऊट आयकॉन खेळतात आहे. परंतु त्या संघाने देखील दिनेश भाऊ आपण जर पाहिलं तर इथे लढा दिलाय. प्रतिस्पर्धी संघाला इथे झुंज सुमित सर इथे मैदानाच्या आतमध्ये दिली गेली आहे. नाही झुंज फार महत्वाची असते. असं म्हणताना कधी कधी तुम्ही आयुष्याचा डाव खेळता असताना तुम्ही अशा प्रकारे खेळा की जिंकणाऱ्या संघापेक्षा पराभूत संघाची चर्चा अधिक झाली पाहिजे. आणि आता मात्र बघायचं इथे षटक क्रमांक संपलेले 7 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 86 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 47 ची गरज आहे.
6 चेंडू 47 बघायचे पर्याय आता आपण पाहतोय खूप सारे आहेत. पर्याय कोणाकडे दिला जाणार, कारण तानाजीचा एक षटक फक्त झालाय. आकाश दाभाडे गोलंदाजी करू शकतो. वेळेप्रसंगी प्रवीण शिंदे स्वतः संघ मालक आहेत, ते चांगली गोलंदाजी करू शकतात. परंतु मी म्हणेल इथे रिक्स नाही. रिक्स आपण पाहतो ना, ज्यावेळेस तुम्ही एखादी स्पर्धा खेळता आणि तुम्ही उच्च कोटी दर्जाची स्पर्धा ज्यावेळेस खेळता, त्यावेळेस तुम्ही चान्स घ्यायला तयार होत नाही. ती डेअरिंग आपल्यामध्ये येत नाही. आणि आता मात्र पुन्हा एकदा आहे तो स्पेल कंटिन्यू करण्यात आलाय. तानाजी काकडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. गत वर्षी आपण या खेळाडूला आपण पाहिलं 5व्या पर्वामध्ये फायनल खेळताना पाहिलंय. आता देखील आपण पाहिलं गेलं तर इथे शिवनेरी स्ट्रायकर संघ विजयाच्या दारामध्ये उभा आहे. मी म्हणेल सुंदर प्रवीण शिंदे टीमने बंगला बांधला. दरवाजाला आपण पाहिलं तर आता फक्त उंबरड्यामध्ये येऊन संघ पोहोचलाय. गृहप्रवेश बाकी आहे. गृहप्रवेश इथे करावाच लागेल सर. आता अगदी त्या उंबरट्यावरती येऊन हा संघ पोहोचलाय. आणि आपण जर पाहिलं तर जोपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानावरती शेवटचा टप्पा जोपर्यंत पडत नाही ना, तोपर्यंत क्रिकेटचं भाकीत करणं सुमित सर कधी देखील चुकीचंच आहे. इथे लॉप केलाय, अगदी चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. शिवरायांचा छावा, इथे मिळतील धावा. 6 षटकार. शेरन फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांचा दमदार षटकार. कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुनीलांना शेळके दादा. थँक्यू डीज. आणि आपण पाहतो ते षटकार खेचलाय उमेश कदमने. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका होता. गॅप फार मोठा आहे आणि दरी भेद आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. अरुष टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक, उद्योजक माननीय श्री दाफलगावरती 96. 4 चेंडू 37. फटका फसला होता. मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 97. 3 चेंडू 36 ची गरज आहे. आता या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे वर्चस्व इथे निर्माण करताना आपण देखील संघ पाहतोय. प्रवीणदादा शिंदे यांच्या मालकीचा असणारा संघ देखील पाहायला मिळतोय. बाबा 11 अर्थात पहिलवान शांभव दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये. बहारदार कामगिरी प्रथम बॅटिंग करत असताना दिनेश भाऊ या संघाने इथे केली. तेव्हा खोलवर डप्प्याचा चेंडू समोरच्या बाजूला इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. चेंडू अगदी दन 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 करत पोहोचेल अगदी सीमारेषेच्या जवळ. चेंडू अडवला. ऐकवान आपण पाहतोय. आज बहारदार खेळ देखील पाहायला मिळाला. सोरांजल आकाश दाभाडे यांच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहायला मिळाल्या. अनेक उलटफेर आपण जर पाहिले तर दिनेश भाऊ मावळ प्रीमियर लीग 2026 मध्ये झालेत. उलटफेर तो फार मोठे झाले. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. थेट मेगा फायनल मध्ये संघ दाखल होतोय शिवनेरी स्ट्रायकर्स. अभिनंदन टीम. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो खऱ्या अर्थानं उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. हृदयातून आपल्या करीते मी स्वागत, हृदयातून करीतो आम्ही आपलं स्वागत. मान्यवरांच्या रूपाने लाभले भाग्य सुदीन तुमच्या उपस्थितीने सार्थ झाले आजचे कार्यदिन. मावळ प्रीमियर लीगचे हे कार्य करत असताना मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने घेतलेला अतोनात मेहनत परिश्रम आणि आपण पाहतो या परिश्रमानिमित्त उपस्थित तमाम प्रेक्षक राजाचं बबलूजी सातकर तसंच पाहिले गेलं तर मानकरी पंढरीनाथजी सातकर, गणेशजी कंग, पवनजी ठोंबरे या सर्व अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी शुभांग म्हणतोय. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. शिराटी गावचे माझे उपसरपंच सन्माननीय पांडुरंग दादा येवले